दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पंढरीक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा सहजयति सिन्धुर्वदनो देव यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरवितं सरासि नाशयन्ति विघ्नानां या कुन्देन तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या लीनावर्दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजित शंकर प्रभुदेवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष दाढ्यापहा मुखं करोति वाचाल पंगुलंघयन्ति गिरिमयत कृपातम्य वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृते नरदेव नरोत्तम देवी सरस्वती व्यास तत जय मुद्रितं वसुदेव सुतं देव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः श्रोता वक्ता तुचितु देवा श्री रुक्मिणीवरा पांडुरंगाय नमः पुंडरीक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री नवनाथाय नमो नमः जय जयाजी पंढरीनाथा संचरणी भक्त तापसा शमिता कटीकर नागा नासाग्नि दृष्टी टेनिता ओशिरंजिता मुनिमानसा असो पांडुरंगा करो प्रथम नवला दुसरे चरण संताच्या तंशकृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात करते अनुसंधान ज्याचं समचरण विठेवरी उभा ज्याची चरणाची चरण समायती म्हणजे एक पाऊल पुढे नाही एक मागे नाही बरोबर पाऊलात भक्त असो किंवा वैरी असो त्याच्यासाठी समचरण असणारा आणि भक्तांचा त्रिविध तापस नाहीसा करणारे कटी कर कमरेवर हात ठेवलेले आहेत नासाग्र दृष्टी ठेवलेल्या आहेत आणि असं मुनी माणसांचं असणारा मनाचं मनोरंजन करणाऱ्या रंजन करणाऱ्या पंढरीच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या पांडुरंग परमात्मा तुमचा जय जयकार असो ऐसा स्वामी तू करुणा कर तरी तू बोलवी भक्ती सार मागिले अध्यायी कथानुसार परम कृपे वदविला असो तो असणाऱ्या करुणेचा सागर आहे स्वामी मालक अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस तू तरी तुम्ही असणारे आमचा भक्तिसार ग्रंथ गोड बोलून घ्या म्हणले असणार का तुमच्या कृपा आशीर्वादाने माझ्या देहाच्या ठिकाणी सुंदर असणारी गोड कथा तुमच्या कृपेने ऐकली म्हणतात त्या कृपेचा बोध सबळ ब्रह्मबुद्धी पावला मेळ पात्रा मेनावती सबळ सरिता ओगी दाटली तुमचा कृपा रूपी ओघ असणारा
मैनावती जवळ पोहोचला गेला आणि तिची दृष्टी ब्रह्माबाई बनली गेली तुमच्या कृपा आशीर्वादाने। अशा प्रकारची कथा मागच्या अध्यायाच्या ठिकाणी तुमच्या कृपेने ऐकली। ओम नमो ब्रह्माग्न विदातली परी ऐक्य रूप झाली नारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतलीचे जननी। ओम नमो ब्रह्मस्मी अहम ब्रह्मा आणि जगत ब्रह्म। आपण ही स्वतः देव झाले आणि सगळ्या चराचरात देव पाहू लागले। ही त्याची अवस्था तिची झाली, एक रूप झाली। देव आणि भक्त नाही तुझा विचार, तुझं परत संपलं, एकच झाले देव आणि भक्त म्हणले अशा प्रकारचे। आणि अशी झाली असताना मैनावती एक स्त्री झाली, लक्षात ठेव, नारी अबला म्हणतात तिला, पण ती देव व्हायला गेली, दिवस होऊन ठेवली। अशा प्रकारची तिची अवस्था झाली, देव झाली मैनावती, पण अंतःकरणाच्या ठिकाणी मोह निर्माण झाला। मी देव झाले, माझं कल्याण झालं, माझा उद्धार झाला, पण माझ्या पोराचा मी उद्धार व्हावं असं तिच्या मनात रात्री अध्याय संपताने आलं होतं। इथपर्यंतची कथा ऐकली। मनाची म्हणे हा कैसे त्रिलोचन रायाचे झाले जैसे त्याची नीती होईल तैसे मम सुताचे काय करू मी म्हणली, मनातल्या मनात म्हणू लागली, जसं माझ्या मालकाचं झालं, जशी काळाने एक दिवशी उडी टाकली माझ्या मालकाला निघून गेलं, तशाच प्रकारे एक दिवस काळ येईल आणि पोराला मी घेऊन जाईल, मग मी काय करू एकटी। जवळ जवळ पाये त्याचे दृष्टी तव तव वियोग वाटे गोटी हृदयी कवळवणी जठर वेष्टी होतसे मोहाने। जेव्हा जेव्हा त्या पोराकडे पाहिल तवा तवा असणार तिच्या अंतःकरणाच्या ठिकाणी हुंदका मावत नव्हता, दुःख व्हायचं म्हणजे असणार, आणि हृदयाच्या ठिकाणी असणारा पीळ कसा पडावा, आताड्याला आपण म्हणतो पीळ पडतो, तशा प्रकारचा पीळ पडायचा कशाने, पुत्राच्या मोहाने। का तर कोण दिवस येईल कायसा नाही, देहाचा भरवसा हा क्षणभंगुर देह आहे म्हणजे असणारा, कधी ती जाईल का मी जाईल सांगता येत नाही। पण बाप जसा गेला तसा बेटा बी गेला, पोरग बी गेलं, तर माझं कसं होईल किंवा त्याचं तरी कसं होईल म्हणजे त्याच वाटाने गेला तर याची हुरहुर तिला सारखं लागली। हा पुत्राचे चांगुलपणा दिसे जैसा प्रत्यक्ष मदन परी काय करावे चांगुलपणा भस्म होईल स्मशानी। पोराकडे जर बघितलं गेलं तर किती माझं पोरग चांगलं आहे म्हणले, मदनाला सुद्धा फिकं पडेल एवढं सुंदर देखणं माझं बाळ आहे, पण काय करायचं त्या चांगलपणाला म्हणजे असणार, एक ना एक दिवस खाटावर आला ताटीवर जाणारच आहे, स्मशानामध्ये असणार एक ना एक दिवस याचं भस्म होणार आहे। उत्कृष्टपणे करोनी कष्ट दानू बविले अतिश्रेष्ठ परिवणी बळे लागल्या काष्ट सेव्याचे काळाग्नी कसा आहे, किती रुपयाला लावून असणार सुंदर घर बांधावं, आणि घर बांधल्यानंतर असणार आग लागावी, क्षणात घर असणार संपून जावं। काळ रूपी वने जसा अग्नी जसा असणारा घराला लागावा सुंदर घर बांधून, तसा सुंदर असणारा हे असणारा सजवलेला आहे, चांगला आहे, इथपर्यंत वाढवलेला आहे, आणि अचानक त्याला काळा रूपी अग्नीनं घालावा तशी अवस्था होणार आहे। पहा पल्लव पत्र झाड ती विशाळ लावला पाड परी गावारी वेष्टिता गुरुडा उशाशी काळ बैसला। बघा म्हणजे असणारं भलं मोठं झाड आहे, पानाने फुलाने असणारं भरून गेलं होतं, पण नेमकं त्याच्या बुडाला भिरूट लागला, तसा म्हणजे असणारा काळ आपल्या विशेषीच बसलेला असतो। अजूनही किती आहे अवकाश, काळ ह्याची वाट पाहते, काळ वाटत बघत असतो, आणि सगळ्यात जवळचा मित्र कोण असेल तर आपला काळ आहे, कुठं बी येतोय, सगळंच येतं की, कुठं कोण मरण सांगता येते का, सगळ्यात दोस्त जवळचा आपलं मरण असतं, कुठं बी येते, कुठं जिथं म्हणाल तिथं संगत असते, जिथं थकला जिथं थांबला तिथं लगेच संपलं, जागेवर असतो, असा असणारा काळ म्हणजे उशेशीच प्रत्येकाच्या बसलेला आहे, असं मनात विचार मैनावती करू लागली। त्याने मला इथं दिसून येते, सुंदर घर बांधलं, सुंदर झाड आलं त्याला भिरूट लागावा, सुंदर घर बांधलं त्याला आग लागावी, तशा प्रकारचं असणाऱ्या पोराचं असणारं माझं होणार, एवढा मला मोठा असणारा माझा मुलगा वायाला जाणार आहे, काय करू म्हणजे मी असणार, जसं म्हणजे असणार कधरून आपल्या असणाऱ्या पोरासाठी असणार, पोराने तिच्यासाठी अमृत आणलं, पण त्याचा काय उपयोग झाला का, काहीच झाला नाही, फुकट गेलं तिचं अमृत आणलेलं। तशा प्रकारे संजीवनीचा केला पाठ परी देवयानीचा शाप उल्लाट येळाव्यात तो झाला। मग म्हणजे असणार कितीतरी यज्ञ करून म्हणजे असणाऱ्या कच्याला दूर
दुर्गट असा संजीवनीचा अवघड पाठ निर्माण झाला होता. पण कुणामुळे झाला? देवयानीमुळे झाला. त्या असणाऱ्या शुक्राचार्याची मुलगी देवयानी होती. शुक्राचार्य त्याला शिकवत होते. गुरुजी होते त्याला ते संजीवनी मंत्र शिकवायला, पण ती शिकवतच नव्हतं देवाचं पोरग आहे म्हणून, आणि हा मंत्र देवाकडे जाईल म्हणून शिकवतच नव्हतं. पण देवयानीचा आणि ह्या असणाऱ्या काच्याचं प्रेम एकाविषयी निर्माण झालं. मग ती देवयानी म्हणाले केला तर हीच मालक करणार, नाहीतर अशीच राहणार म्हणायची, मला हीच मालक करायचं आहे म्हणायची. शेवटी त्याला 3दा मारलं त्या शुक्राचार्याने, पण संजीवनीच्या पुरीच्या हट्टापायी मला काय बी नाही, पण हीच पोरगा नवरा पाहिजे म्हणजे. म्हणून पुन्हा असणाऱ्या संजीवनी मंत्राच्या द्वारावर कच्च्याला त्यांनी निर्मिती केली, जिवंत केलं. तशा प्रकारे म्हणजे असणाऱ्या देवयानीच्या शापामुळं त्याला जिवंतच करावं लागलं. तसं हित होईल की सुंदर दया कर्मेदारिणी परिपती बयाचा दागमनी तेरी तो शाशी काळ बैसोनी सकळ जना निर्वळ. एखादी असणारी सुंदर स्त्री आहे, जार कर्म करते, पण मालकाला भीती घाबरते. मालकाला की घाबरते, काहीतरी बोलतात काहीतरी होत्यात. तसं म्हणजे ह्या जगाच्या उशाला काळ बसलेला. कधी कुणाला टप्पील सांगता येते का? आपली जन्माची तारीख फिक्स जशी जन्माची तारीख असते त्या दिवशी फिक्स केलेली असते मरणाची तारीख. आणि जिथं मरणार म्हणजे तिथं जाऊन मरणार म्हणजे मरणार. आपण मग निमित्ताचा धरी केला असे प्राणी, त्याच्यावर देव येतं ठेस लागेल मेला म्हणतोय. त्याच जागेवर मरणार. किती बी माणसांनी प्रयत्न करू द्या आवळायचा पिवळायचा आवरण्याचा, काय नाही. तिथं जिथं लिहिले तिथं संपणार. असा काळ प्रत्येकाच्या जगाच्या असणाऱ्या उशाला फिक्सच बसलेला आहे म्हणतात. की कुसुम शेज मृदुलाकार परिउसा घालुनी निजे विकार ते सुखनिद्रेचा व्यापार सुखाला एक सुंदर असणार फुलाची गालीचे अंतरलेले, सुंदर शेज केलेले, त्याच्यावर झोपला आणि उशाला साप घेतला. त्याला सुखाने झोप येईल का? म्हणजे आनंदाने झोप येईल का? येणारच नाही. तसं सुखाला एक न्याय झाले तर राजवैभव परिमित परिकाळ चक्राची सबळवात भ्रमण करीत असे पैसे झाले माझं अपरिमित मोजताच येत नाही एवढी संपत्ती आहे. रात्रीच्या अध्यात आपण ऐकली किती संपत्ती आहे गोपीचंद राजाची, मोजताच येत नाही एवढी संपत्ती त्याच्याकडे आहे. पण काळ त्याला तरी थांबणार आहे का? कोण आहे? कुणी बी असू द्या जगताच्या ठिकाणी एक ना एक दिवस संपलेलाच आहे. किती बी मोठा असला तरी रतन टाटा सगळे हे चलतं त्याच्या नावाने चलतं. टाटा मध्ये काय टाटाची आवडात गेली का आपली? आपण माणसाला म्हणता, पण तो टाटा सुद्धा गेला का? कुणाच राहत नाही म्हणजे ह्या जगताच्या ठिकाणी. काळाचं चक्र कुणाला सोडत नाही, सारखं असणार ते घर 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 फिरत. ऐसी सदा सर्व काळ चित्ती आहे माय तळमळ परिसुताशी बोध कराया बळ अर्थ काही चाले. अशा प्रकारचं सर्व सदा सर्व काळ मनात म्हणायची माझ्या पोराचं कसं होईल. काळ तर कधी उडी टाकील सांगता येत नाही. कधी असणार काळाने जर उडी टाकली अचानक तर कसं काय व्हायचं. मग माझ्या पोराचं कल्याण व्हायचं, माझ्या पोराचं कल्याण कसं होईल, ती सुखाने आनंदाने कसं जगल, आमर माझं पोरग कसं होईल, ही सारखं चित्ताच्या ठिकाणी घोळत होतं तिच्या. पण पोराला म्हणायचं कोणी आहे का नाही? लय दमदाटे करावं लागते आणि ऐकत नाही ती पोरं, ऐकत ती काय. मग म्हणजे सांगायचं ताकदच होईल ना तिची. पोराला बोलायचं कसं, ए चल रे तू आजपासून ही बंद कर परपंच, चल माझ संग म्हणायची ताकद आहे का? चल बाबा भगवंताला, चल बाबा पंढरपूरला, चल बाबा इकडं, चल बाबा पाया पडायला देवाच्या, मनाची ताकद आहे का? होईनच ताकद तिचं बळच पुराणात इथपर्यंत काय करू म्हणू लागली. तवा कोणे एके दिवशी शीतकाळ माघवाशी उपरी परिचार केसी उष्ण घेत बैसलीचे. असो म्हणजे असं एके दिवशी ती आपल्या माडीवर, माघ महिना होता म्हणजे थंडीचा महिना असते, आणि त्या माघ महिन्याच्या दिवशी महिन्यात वर माडीवर बसलेली होती. थंड वाजते म्हणून उन्हाने आपलं असणार शेकण्यासाठी बसलेली होती. सकाळ सकाळ उन्हाचं. ओय महाराज असं. मग ते आपला असणार सकाळ सकाळ ऊन घ्यायला बसली होती. बसल्यानंतर इकडं तेवढ्याच वेळात ती माडीवर होती राजा खाली. सकाळ सकाळ राजा
चौकावर बसलेला आहे, चौरंगावर. सर्व असणाऱ्या स्त्रिया त्याला असणाऱ्या अवतीभोवती बसलेल्या 1600 बायका त्याला, सगळ्या अवतीभोवती आहे. त्या गरम पाणी आपलं असणार पाणी आंघोळीला त्याच्यात त्याला आणलेलं आहे. आणि पाणी असणार आंघोळ करण्यासाठी चौकावर राजा बसले असताना काय झालं? चंदन चौकी परिते कैसी मंतगंटी रत्न जैसी जडाव कोंदणे नक्षत्राशी राजवंदी चमकतसे. असणार ती चंदनाचा चौरंग होता. आपल्यासारखा साधा सुद्धा नुसता लाकडाचा होता, चंदनाच्या लाकडाचा चौरंग होता. आणि चौरंग हिरे माणिक मोती सोन्याने मडवलेला होता. आता राजाचं काय कमी असतं का? म्हणजे असणार मोठ्याचं मोठंच असतं. मग भला मोठा असणारा चौरंग सोन्याने मडवलेला, हिरे माणिक मोत्याने मडवलेला, त्याच्यावर राजा बसलेला आंघोळीसाठी होता. सकाळ काढुनी अंगीचे भूषण वरी विराजे राजनंदन उष्ण उदकी करीत दंत दावन चौकीवरी बैसला. सर्व अंगातली कपडे काढलेली होती आणि आंघोळ करण्यासाठी त्या चौकावर चौरंगावर बसलेला होता. दात घासत होता आणि दात घासत असताना तो सौदऊ करी मेनावती झाली स्वसुता ते पावती देखिला जैसा पूर्ण गबसती तेजा माझी डवरला. आणि तेवढ्या वेळात ती वर असणारी माडीवर असणाऱ्या मैनावतीनं वरून खाली बघितलं मुलाकड, तर सकाळचा सूर्य जसा उगवावा तशा प्रकारचा तेजस्वी बाळ असणारा बघितला. राजसेवकाचे भोवते वेष्टना परिचारिका वाती जीवना परी त्या मंडळात नृपनंदना चांगुलपणी निरोतसे. राजामध्ये चौकावर बसलेला सेवक असणारे सर्व बाजूनी उभारलेले आहेत. दास दासी आहेत, पाणी आणत आहेत. कोण पाणी, कोण कोलगेट देते, कोण बरस देत आहे, कोण असणार सर्व हातात त्याची असणारे सर्व मंडळी जिथल्या तिथं सेवा करत आहेत. आणि अशा सर्व मंडळीमध्ये राजा अतिशय शोभून दिसत आहे. जैसा आकार नक्षत्र पंक्ती आवानी मुड्ड गणपती हे की हेम चौकी कोंदण स्थिती रत्न तेजी निर्वात. जसा अपार चांदण्यामध्ये चंद्र शोभून दिसावा तशा प्रकारच्या ह्या सर्व सैन्यामध्ये आणि त्या महिलांमध्ये राजा चौरंगावर अतिशय शोभून दिसत होता. ऐसा पाहता स्वनंदना मोही आले उदरेष्टना तेने लोटले अपार जीवना चक्षुतुनी जरा. आणि असा स्वतःचा मुलगा चौरंगावर बसलेला आणि तिला आठवलं, एवढा माझा सुंदर मुलगा एक ना एक दिवस जाणार, काय करावं? तिचं असणार अंतःकरण भरून आलं. आणि अंतःकरण भरून आल्याबरोबर डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. आणि डोळ्यातनं आलेलं पाणी परी ते कुंद अकस्मात मोहे ग्रहणाचे उद्भव व्यक्त गोपी चंद तातकाते स्पर्शविया जावरे. अचानक डोळ्यातनं आलेलं पाणी वर्ण हळू खाली येऊ लागलेलं. येत असताना ती मोहरूपी असणारं पाणी आहे आणि चातक रूपी असणारा गोपीचंद राजा आहे, त्याला स्पर्शनासाठी आलेला आहे. त्याला वर्ण हळूहळू पाणी त्या असणाऱ्या गोपीचंद राजाच्या अंगावर पडण्यासाठी येऊ लागलं. मनार कुंद चक्षुदकी नोवे उरते सत्तर्मवाकी उत्तम फळाते लक्ष्मी शेकी व्यक्त झाले ते अंगाशी. ती असणारा डोळ्यातनं पाणी आलेलं साधं सुद्धा नाही म्हणजे असणार. लक्षात ठेवा, डोळ्यातनं पाणी येऊच नाही. महिला मंडळाच्या तर येऊच नाही घरात कोणाच्या. लय अवघड असतं. स्त्री सुखी असावी, आनंदित असावी घरातली. रडता कामा नाही स्त्री घरातली असणारी. कधीच रडू द्यायचं नाही. विषय संपा काय कुठलाही असणारा का तर परिणाम असणारा त्याचे वाईट होतात. म्हणून रडू द्यायचं नाही स्त्रीला घरामध्ये. रडत तसं कामच करायचं नाही ना आपण. रडलं असं स्त्री व्यवस्थित असणारं काम करायचं. मग मध्ये असणारं तिचे असणाऱ्या डोळ्यातनं पाणी आले. पण पाणी जे आलेलं आहे ती नोहे उतरते सत्कर्म वाकी, चांगलं कर्म दाखवणारं पाणी येत असतं. सुखाचं बी येत असतं आणि दुःखाचं बी येत असतं. दुःखाचं पाणी आलं तर डोळ्याच्या ह्या कडापासून येत असं नाकाला चिटकून, आणि यदा कदाचित तोंडात गेलं चुकून तर खारट लागतं. आणि सुखाचं जर पाणी आलं, सुखाचं येत नाही की कधी लय हसून पाणी येत नाही का? डोळ्याच्या हिकडच्या कडाकून येते, हिकडच्या कडाकून, आणि हिकडून आलं पाणी चुकून तोंडात गेलं तर गोड लागते. असं पाणी यावं की मग तसं असणारं तिच्या डोळ्यातून असणारं पाणी आलेलं आहे. पाणी नव्हती म्हणजे असणारा सत्कर्माचे असणारं
सत्य कर्म किंवा चांगल्या कर्माने आपल्याला मुलाला वाटवण्यासाठी एखादी आई रडती की तुम्ही म्हणता रडलं तर का तुम्ही एखादी आई रडती पोरग नीट वागत नसलं चांगलं वागावं म्हणून त्याला रडू रडू सांगते नाही रे बाळा तू असं वाग तसं ती रडू रडू सांगू लागली आपल्या बाळाला की तू सन्मार्गाने लाग चांगल्या मार्गाने लाग मग म्हणजे असणार ती उत्तम फळ आहे त्याच्यासाठी ती फळ ते असणाऱ्या गोपीचंद राजासाठी पाणी रूपी डोळ्यात येऊ लागलं गुंतनवती ते चिंतामणी हर्ष केला भवकाचनी की कृतांत भयाते संजीवनी भूप शरीरा आवाज ते डोळ्यात आलेला पाण्याचा थेंब म्हणजे साधा सुद्धा नव्हता चिंतामणी होता चिंतामणी सर्व राजाची चिंता दूर करणारा या भूगर्भी सागरातनं पैल तीराला पोहोचवणारा तिच्या डोळ्यातलं पाणी होतं एवढंच नाही ती ग्रंथकर्ते म्हणतात तिचे असणार कृतांत रूपी काळ आहे त्याला येणार टपकणार पण त्या काळासाठी संजीवनी नावाचा असणारा मंत्रच त्या डोळ्यात पाण्यातल्या रूपातनं आलेला त्याच्या अंगावर दहाड दिशी पडला की अर्घे पीडित बारी नृपजल वेष्टला नगरी तैके उतरले गणमनहरी बुंदवेश धरुनिया किंवा एखादा म्हणजे असणारा राजा बसलेला आहे नगरामध्ये सर्व असणारे श्रेणी बसलेला आहे पण सगळी जनता पिडलेली आहे पाऊसच पडाना गेल्या महिन्यासारखं आणि एखादा असताना थेंब पडावा सगळी माणसं डागापुढे अशी बघतात का नाही तशा प्रकारचं म्हणजे असणारा एक सगळ्या असणारा दुःखी झाल्यावर एखादा पाण्याचा थेंब पडावा आणि सगळ्याला मनाला आनंद वाटावा तशा प्रकारचा थेंब पडला की कालक्षदेचा पेटला न ते शरीर झाले विकळ ते संधित होऊनी कृपाळ कामधेनू उतरली काळ रूपी असणाऱ्या भुकेनं बनवा लागलेला शरीराला अतिशय त्रिविध तापाने शरीर पळून निघू लागलेलं आहे आणि त्यावेळेस कशाची आवश्यकता असते आपल्याला एखाद्या असणाऱ्या सद्गुरूच्या बोधाची असेल किंवा असणाऱ्या साधू संतांच्या संगतीची असेल आणि तो साधू संतांची संगत घेऊन किंवा म्हणजे असणाऱ्या डोळ्यातला पाण्याचा थेंब म्हणजे राजासाठी कामधेनूच गाय आली की काय असं वाटू लागलं की दरिद्राचे अतिवेष्टन तैसा येथे मिळवला कुबेर येऊन तर न्याय सुकुंदवन रावण दही आदळले किंवा एखादा दरिद्रीने असे जे पिढून गेलेला आहे आणि त्याला अचानक कुबेरच येऊन भेटला धन कुबेराचं ध्येय काळाचा ध्येय म्हणून ती काळाचं सारखं म्हणते हे आपलं काहीच नाही आपलंही काही आपलं असतं तर माझ्या गुडघ्याला लागलं म्हणतं का आपलं नाहीच हे आणला पाचाचा उसना 5 जणांकडून आणलेला उसना आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि 5 जण पुन्हा घेऊन जातात आपापल्यात मिसळून जातात मंत्र वडावडी असते ह्याची आणला हा 5चा उसना 5 जणांचा उसना आणलेला आहे आणि एवढाच नाही ज्याची त्याला द्यावा लागते मग सगळेजण सत्ता माझी शरीरावर ही म्हणते माझा आता 4 चौघाचे असल्यावर वडावडीच की तशी वडावडीच असते सगळ्यांची ह्याच्या ठिकाणी म्हणून ह्याच्यात सगळ्यात मोठं म्हणून ध्येय काळाचा धन सगळं कुबेराचं मग एखादा दरिद्री म्हणजे त्याला कुबेरच दिसावा कुबेर दिसल्याबरोबर जसा आनंद तशा कुबेरासारखा त्या आईच्या डोळ्यात आलेला थेंब पोराच्या खांद्यावर पडला शरीरी होता गुंडलिप्त परिउद्भव स्थिती लागली त्यात मनोने उर्धव करुती मुर्दा ते नभा लागी विलोकी अचानक असणारा थेंब पडला अंगावर ती गार बघा पाऊस सुरुवात होणे एखादा थेंब पडला जर अंगावर काय म्हणतो आपण वर बघतो लगेच त्याने लगेच राजाने वर बघितलं थेंब पाण्याचा कुठून पडला हृदय होऊनी राव शंकित मने बुंदकेचा उद्भवला येत तरी अंबर झाले अशर व्यक्त गणमंडळ आगळे मग हृदयाच्या ठिकाणी शंका निर्माण झाली राजाच्या कस काय थेंब पडला म्हणला माझ्या अंगावर ती बी एकदम गार लागला कस काय पडला असं वर बघितलं तर म्हणलं जा तिने बघायच्या आधीच म्हणला जाऊ द्या ढगारा आला असं एखादा थेंब पडला असं म्हणला असा विचार केला पुन्हा मनोहरी उर्धव करुणी दृष्टी पाहता झाला नदापोटी परी ते निर्मळपणे वृष्टी झाली पोटुनी म्हणत असे मग म्हणे एखादा ढगारा आला असं थेंब पडला असं म्हणून वर बघितलं ढगाराच नाही निळभ्र असणार शुभ्र आकाश आहे पांढरे शुभ्र आहे ढगाऱ्याचा लवलेशी नाही ढगच नव्हतं मग म्हणलं थेंबच कस काय कुठनं माझ्या अंगावर पडला याचा विचार राजा करू लागला विचार करिता चित्ती दृष्टी गोचरी संभविती तो रुद्र न करता मैनावती
करतो थेंब कुठून पडला म्हणून इकडं तिकडं वर बघायला लागला. तेवढ्यात आपली आई मैनावती रडत असलेले राजाला दिसलं. करीत होता दंत धावना तैसाची उतरा नृपनंदना परीत करावे की करुणा माते पाशी. दात घासत होता बरेच तसाच खाली टाकला गेला म्हणून सर पळतच आई जवळ गेला. जाताची पडी ठेवणी या माता उभा तोडणी असता म्हणे सांगाची कोणाता उतवळली. पळत गेला आईच्या पायावर आधी डोकं ठेवलं गेलं. बाजूला सरकला हात जोडून म्हणला आई का रडायला लागलीस. सारखा तुते सुत राजा दिसणी व्यक्त ऐसा सुनी दुःख परत कोटुनी उदेला. आई माझ्यासारखा पोरगा असताना या पृथ्वी तलावर राजा आहे मी. एवढंच नाही सर्व राजा मला घाबरतात करभार आणून ठेवते तिथं. एवढा शूरवीर पराक्रमी तुझा पोरगा असताना आई तुला रडायचं काय कारण. पाहे पाहे प्रताप गळा नवर नवे बळ बळयांकित मी पाळा मेवाती दर्प कंदर्प केवळा कारभाराते योजिती. बघ म्हणजे पृथ्वीवर मी कसला राजा आहे. माझा किती दर्द आहे काय माझी ताकद आहे. 100 पैलवान तू रगडतोय म्हणला मी कालच आपण ऐकले. एवढा ताकदवान मी. बघ म्हणजे माझी इसमेल भीती किती आहे. सर्व आजूबाजूचे राज्य करभार आणून सोडतात तिथं मनाने टॅक्स भरतात. म्हणजे गपचिप बघ आपल्या घरी किती संपत्ती आहे. आणि असला तुझा पोरगा असताना आई तुझ्या डोळ्यात का पाणी आलं. ऐशी असता बळ संपत्ती बोलले कुणी दुःख सरिती तरी मम कोपाचा राग भगवती सावरे कोणाते. आणि अशी बळ आणि संपत्ती तुझ्या पोटाकर असताना कोण तुला बोललाय. कुणाची ताकद आहे सूर्यापुढे उभा राहायची जळून खाक करून टाकेल आहे. मग असा कुणी तुला असणारी भीती दाखवली काय तुला रडायला झालं. जेवे पाहिले असे नव्हेती उगीच तीव्र दृष्टी करोनी तरी तयाचे क्षणे चक्षु काढोनी तो करी माय. आई एखाद्याने आपल्या गावातल्याने तुझ्याकडे जर वाईट नजरेने बघितलं असलं तर सांग त्याचं डोळच काढून तुझ्या हातात देतो. पण का रडती सांग. किंवा दाविले असे बोटी तरी तीच बोटे काढीन शेवटी तरी कवनाते उदेला पोटी रुदल. आई गावातल्या माणसाने तुझ्याकडे कुणी असं बोट केलं असेल तर सांग त्याची बोटच काढून तुझ्या हातात देतो. का रडती सांग. अष्टविशांती श्रीमंडळ की त्यांनी ओपिली कटुवळ फळ तरी शिक्षा करोनी तया सबळ मोक्ष पंथा मिळवी. हीच पोरग आहे बरं का लक्ष देऊन ऐका. हीच पोरग आहे पुन्हा हीच पोरग होणार आहे. हीच पोरग आहे काय म्हणता आईला आई तुला काय झालं रडायला. जो वाकडे नजरेने दुसरे बघित असेल त्याचे डोळे काढून देईन. तुझ्याकडे बोट केला असेल बोट कापून तुझ्या हातात देईन. आई यदा कदाचित गावातल्या कुणी जर असणार गावातल्याच नाही काल सांगितलं तो 1600 बायका आता सांगतोय 1800 बायकापैकी सुनांपैकी एखादी सून तुला कडू कुठली बोलली का सांग. त्या असणाऱ्या सुनाला संपून टाकेन तुझ्या. आई तुला रडायला काय झालं सांग. किंवा माझी दृष्टी शेशी उदय पावला अंतरशेशी म्हणून उदय शोकानिशी दर्शविली त्वमाते. काय झालं मात्र असणार आहे का तुझ्या सेवेत मी कमी पडलो का. तुला काही आनंद दिला नाही का. काय झालं माझ्याकडून काय चुकलं असेल तर सांग आई का रडायला लागलीस. तरी कोणता कवनात माते वंदे प्राजवंत कामनी वेदक अशेर चित्त तोची वेद निवटिन. सांग तुझ्या मनाच्या ठिकाणी काय झालं असेल. जी तुझी इच्छा असेल चित्ताच्या ठिकाणी तुला काय कमी जास्त वाटत असेल ते मला सांग. ती तुझं मी परिपूर्ण करतो. पण का रडती सांग. मनसी कार्य आहे थोर करू न शके सुत पामर परिहाद्य वेचुनी समग्र तुझा पुरविनी. आई तू म्हणजे तसं माझं लई मोठं काम आहे आणि माझ्याच्याने होणार नाही तुला असं वाटत असेल. पण आई तुझ्यासाठी माझा देह गेला तरी भेटतं तुझ्यासाठी प्राण देईन. पण आई तुझं कामच करीन. जरी ऐसिया दृष्टी अंतर पडेल काय पोटी तरी निकाला सोमत शेवटी पुत्र धर्म निर्वया. ज्याला कदाचित तुझ्या कामात जर तू सांगितलेल्या कामात माझ्याकडून जर अंतर जर पडला गेला तर धिक्कार असं ह्या पोराचा म्हणजे पुत्र धर्म काय उपयोगाचा आहे. पुत्र पूर्वी नदी जो तरुण आपल्या पूर्वजांना घेतो त्याला म्हणायचं पुत्र. नरकाच्या टाइमात बरं का म्हणून मुलांनी चांगली कामं करावं लागते तेव्हा असणार आहे पूर्वज आपले असणारे ही पू आणि रक्ताची नदी असणारे ओलांडून जाते त्याला पुत्र पूर्वी नदी तरुण नेणारा पुत्र. अशा प्रकारचा असणारा पुत्र धर्माला डाग लागला असं असणारा गोपीचंद्राजी आपल्या आईला बोलू लागला. नागश्वान सुकरे काय तोडी अवतार निर्मिती द्वारी पवाडी याची
काम करत नसल तर काय उपयोग आहे म्हणजे असणार माझा म्हणजे असणार. बरं मी निर्माण होऊन तरी माझा तरी काय उपयोग असणार मनुष्य जन्माला येऊन म्हणले का नाही तर काय थोडी आहेत काय म्हणजे जनावर शुक्कर रुक्कर श्वान शुक्कर म्हणजे असणार कुत्री मांजर काय कमी आहेत का जनावर म्हणजे त्यांच्या गणतीतच मी जाईल आहे असं तुझं काम नाही केलं तर असं तो पिजन राजा म्हणतो. पुत्र धर्म मग कैसा माता पिता दुःखलेशा पाहून चित्ती परिहर्षा भारतो नरे. ऐका म्हणले पुत्र धर्म तरी मग कैसा काय पुत्र धर्माचा उपयोग आहे म्हणले त्या अहो तो असणाऱ्या आई वडिलालाच दुःख देत असेल तर त्या पुत्राचा काय उपयोग आहे म्हणजे असणार. असा जर आई वडील दुःखीत आणि तो कोण मुलगा जर हसत असेल तर त्याचा असणाऱ्या जमिनीला भार आहे असं ग्रंथकर्ते म्हणतात. आपण राणी प्रकरणी माता पिता धन्यवानी तयाचे भारे सकळ मेदिनी विवळ दुःखे होतसे. आपण म्हणजे राजासारखं आणि आई वडिलाला म्हणजे असणारा दैन्यवानी तयाच्या असणाऱ्या वजाने पृथ्वी अतिशय दुःखी होती. त्याला पृथ्वीवर विजय प्राप्त होत नाही त्याला जय येत नाही. वाचा कांते लागी शृंगार व्यक्त माते शिवसना नेसावया प्रांत तयाचे भारी धरा समस्त विवळ दुःख होतसे. बायकोला म्हणले की असणारा म्हणून ती साडी म्हणून ती दागिना आणि बायकोला म्हणले आईला म्हणलं की कापड नेसायची पंचायत ती पहिलं ही शिवून असणारी साडी अशा प्रकारे करत असेल तर त्याच्या असणाऱ्या त्या माणसाच्या वजाने पृथ्वी दुःखी होती म्हणजे वाचावा. कांते सिने सवया वस्त्रे बनजारी माता ग्रंथी चिरसावरी तयाचे भारे सकळ दरिद्री विवळ दुःखे होतसे. बायकोला म्हणलं की असणारी म्हणेल त्या प्रकारची असणारी साडी आणि आईला म्हणलं तर असणारे जोड 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 करून बघ किती तेवढ्यातच भागत नाही का भाग्य असं जर कोण म्हणत असेल करत असेल तर त्याचे असणारं वज पृथ्वीला होतं आणि त्याच्या भाराने पृथ्वीला अतिशय दुःख होतं. बायकोला म्हणलं की इच्छा सामान घरातनं जातानीच म्हणणार संध्याकाळी काय आणायचं आणि बायको आई म्हणलं की हाय की खाते एवढं भाग्य असं जर कोण म्हणत असेल तर त्याच्या असणाऱ्या वजनी किंवा त्याचा भार पृथ्वीला होतो पृथ्वी दुःखी होती. बायकोला बसायचं म्हणलं की सोपा 10 लाख रुपये फर्निचर ठेवायला त्याच्या घरात जागा असते 10 लाखाचं आणि आई वडील ठेवायचं म्हणलं की व्रत असलं काय काळ तस्मीर मा काळाबरोबर वागायची पाळी यायला लागली. लक्षात ठेवा माणसाला कशाला वृद्धाश्रम काढायची गरज आहे काय त्याच्यामुळे तर माणसं सोकाळ झाली नसतं वृद्धाश्रम काढलं तर कशी बी सांभाळते कशी बी राहते की माणसं पण काढते ते वृद्धाश्रम ही फुकट पैशावाली गरीबाची जात नाही आपल्यासारखीची पैशावाली पैसे घालून तिथं आई बापाला सेवा करायचं काय अवघड परिस्थिती झाली. असं जर कोण करत असेल तर त्याचा असणारा भार पृथ्वीला होता आणि त्याच्या भाराने पृथ्वी अतिशय दुःखी होती म्हणतात. मग म्हणजे असणार मातेला असणार कष्ट असणार दाशी समान वागवायचं बायकोला उंच असणार बसायचं असे दुःखी होती. एवढंच नाही म्हणजे बायकोला ठेवायचं म्हणलं तर रंबे उर्वशी सारखं अप्सरासारखं आणि आई म्हणलं की असणार भूतासारखं. तेल मागितलं आईनं दुकानच बंद आहे आणि बायकोनं डबा 2 दिवसाचा संपना. असं जर कोण करीत असेल तर त्याचा असणार पृथ्वीला वजा आहे पृथ्वी तसल्याचे असणारे विवळ दुःखी होती म्हणते. वाचा जिच्या पोटी जन्म घेतला तिला म्हणतो तुला काही कळतच नाही आणि तिला जर कळलं असतं आणि जन्मात हिथं नुसतं बोटच ठेवलं असतं दिसली असती का तुम्ही तुला काय माणसं अवघड असं आपल्याला काय नको बोलायचं विचारतं जसं त्या तसा आहे उगाच असं बोलत नाही जास्त सांगत नाही कसं आपलंच काम आपलंच कवट आपलंच जाता येतं सगळं भूमीचं जसं ते तसा अर्थ आहे. काय म्हणतो ती म्हणजे
की म्हणता जन्म घेतला जिच्या पोटी तिने म्हणे परमकरंटी, जिच्या पोटी जन्म घेतला तिने 9 महिने 9 दिवस तळाच्या हाता पोडाप्रमाणे तिनं सांभाळलं आणि तिलाच म्हणते फुटक्या कपाळाचे. आणि तिचं जर फुटकं कपाळ म्हणत असतं तर तुझा रुंदवला असतं का की किती हान द्यायचं नाही. हे धरण काय बनवून अशी किती हे बघतो या प्रकारची अशीच एकाच्या आत गेलेली पण माहिती कशी ती कपाळ पण मग मला असणार अशा प्रकारचं म्हणतात. असं कोण म्हणत असेल तर त्याच्या असणाऱ्या वागणुकीनं पृथ्वीला दुःख होतं म्हणतात का तर पृथ्वी जगाची माया आहे. आणि बघ असं कोण करत असेल तर त्याचं खाली वर असतं. वाचा कांता सर्व सुखाचे मेळी माता दुःखे हसरी डाळी तयाचे बारे धरावी वळी अति दुःखी होतसे. बायकोला म्हणलं की सर्व सुख जी पाहिजे ती आणि आईला म्हणलं की डोळ्यातनं पाणी येतं आईच्या सारखं रडते का. लक्षात ठेवा आईला कुठल्याच वाटत नाही बरं का. कसं का असं सुखी एक बास झालं म्हणते आई. असं लांबून जरी टपडा टाकला ना आईला तर बास म्हणते माझ्या घराचा मिळाला बास झाला म्हणते. पोराने तिला कसं का असं म्हणते. पण आईला बायकोला म्हणलं की असणार सुखात असत ज्याचे त्याच्या कर्मानुसार म्हणते असणार सुखाने वागवतं. आणि आई म्हणलं की दुःखात सारखं रडत बसते. असं कोण करत असेल तर त्याच्या वजह पृथ्वीला होतं. पृथ्वी त्याच्या वजने अतिशय दुःखी होती. कांते लागी मृदू भाषण मातेचे हृदय कोची बाण तयाचे बारे धरा रत्न विवळ दुःख होतसे. बायकोला म्हणलं की गोडगोड बोलणार आणि आईला म्हणलं की कडू बोलणार जसं काय हृदयाला बाण लागते. असं जर कोण करत असेल तर त्याचं वजन पृथ्वीला होतं. पृथ्वी त्याच्या दुःखाविव असणाऱ्या त्याच्या वजने अतिशय दुःखी होती त्याच्या पापाने. आपण निर्वेळ आणि वासरसा पितया काळा माता हृदयसा दयाचे बारे धरा क्लेशा विवळ दुःखी होतसे. आपण स्वतः राजासारखा राहत असेल आणि बाप्पाला म्हणलं आता आईलाच म्हणून सांगितलं. आधी आईला महत्व आहे. पुन्हा बाप्पाचं ग्रंथ करताना बघा कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. आधी आईला महत्व आहे पुन्हा बाप्पाला पुन्हा पप्पाचं सांगू लागलेलं. आपण राजासारखं राहत असेल आणि बापाला एखाद्या मातंगासारखं वागवत असेल तर त्याचं दुःख पृथ्वीला होतं. आपण कंठी पुढ्या पुढी पित्या शिरी बत्या जोडी तयाचे बारे धरा मुख मुरडी विवळ दुःखी होतसे. आपण म्हणजे असणाऱ्या कंठाच्या ठिकाणी हाताच्या ठिकाणी पोटाच्या ठिकाणी कंठा सोन्याचं सोनं जिकडं तिकडं बघत तिकडं पिवळं धमक आणि बापाला म्हणलं की टकोरीला टोपी सुद्धा नीट नाही. असं जर कोणी करत असेल तर त्याचं पृथ्वीला दुःख होतं. अतिशय दुःखी नव पृथ्वी त्याच्याकडे असणार मुक मुरुड येते. तोंड वाकडं करते पृथ्वी त्याच्याकडे. आणि एकदा पृथ्वीने जर तोंड वाकडं केलं तर वाचा आपण बक्षी सदा सुरसांना पितर मागती भिक्षा कदन्ना तयाचे बारे धरा रत्न विवळ दुःखी होतसे. आपण खायला म्हणलं की सुरसांना चांगलं खाणार. कधी बी चांगलं ताजं खाणार गरम केलेलं खाणार. आणि आई वडिलाला म्हणलं तर भिक्षा मागायची वेळ भीक मागून खायची वेळ किंवा सकाळ संध्याकाळी शिल्लक राहिलेलं सकाळ त्यांच्यासाठी. असं जर कोण करत असेल तर त्याचं असणार पृथ्वीला वज आहे. पृथ्वी त्याला त्याच्या वागणुकीमुळे अतिशय दुःखी त्याच्याबद्दल होती. तरी ऐसिले पुत्र सृष्टी गळावे गर्भुनी शेवटी धन्याळे पोटी माता नदरी धरली. असं जर ह्या सृष्टीच्या ठिकाणी कोण मुलगा पुत्र जर असेल तर तो गर्भातच गळालेला बरा वाचूच नाही. पण आई मी तसल्या यादीतला नाही. मी माझ्याविषयी तसा तू विचारच करू नको आई. मी अतिशय सुज्ञ चांगला मुलगा तुझा आहे असं गोपीचंद राजा आपल्या आईला म्हणतावर. जे तिगळे डग मन कामना तयासाठी जीन प्राणा परी माये होत वासना पूर्ण करीन निश्चयसी. म्हणून आई तुझ्या मनात जी काय असणारी इच्छा असेल त्याच्यासाठी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा प्राण गेला तरी 72. पण आई मी निश्चयाने तुला सांगतो तुझं काम पूर्ण करतो. का रडती सांग. ऐशी बोलता स्वसूत वार्ता प्रेमाब्दी उचवळला चित्ता मागैता तरत्न द्यावया होता वालगरी उचवळे. आणि अशा प्रकारचं निश्चयाने आपलं स्वतःचा मुलगा बोलला की आई तुझ्यासाठी काही पण जीव गेला तरी चालेल. असं म्हणल्याबरोबर तिच्या अंतःकरणाच्या ठिकाणी जी काय रडू होतं ती संपलं गेलं. प्रेमरूपी ओचांबळ आला
लेकराविषयीचा असणार आईशी कळवळ्याची जातीन करी लाभाविलं प्रीती. काय लाभ असतो का लेकराकडून? काहीच नाही. काय म्हणतच नाही कुठल्या आई माझ्या लेकाने एवढं कमवून आलं माझ्यासाठी एवढं द्यावं, काय नाही. हे खेळी मिळेल जसं असेल तसं. नवऱ्याने म्हणते हा त्यांनी कमवून आणायला पाहिजे म्हणते, पण पोरांनी म्हणते का नाही कमी तर जाऊ दे, अजून कुठं बारकच आहे, अजून त्याला काय कळते. हा त्याच्या नाकाचं लग्न झालेलं असतं तरी आई त्याला म्हणत असते त्याला काय कळते अजून माझं बाळच. आईला वाटतच नाही आपलं पोरग कधीच मोठं झालं त्यांनी कमवून आणावं असं कधीच वाटत नसतं. मग हे असणारी जेव्हा असं पोरगा म्हणलं आई तुझ्यासाठी प्राण गेला तर चालेल, त्यावेळेस प्रेमाचा उचंबळा आईच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आला आणि हित रूपी कल्याण रूपी रत्न त्याच्या हातात देण्यासाठी आईनं आपला आता शब्द बाहेर काढायला सुरुवात केली. बघा पोरग 25व्या बोललंय आईला. आता 25व्या पालटी मारतय, पण कधी मारतय? बायकोकडे गेल्यावर मारेल. आता मारत नाही, आता आई पशीच आहे. पुन्हा बायकोवर गेल्या बायको पशी गेल्यावर मारल का तर लय अवघड असतं. वाचा म्हणे बारे गोचन प्रेम उदया चढी तू दिव्य रत्ना उदय पावलाशी चंड किरणा चतुर्था निवटा. आई रे बाळा म्हणलं तू म्हणले असणारा प्रेम रूपी असणारा सूर्य उदयाला आला माझ्या पोटी. दिव्य रत्न आहेस तू. शत्रुरूपी अंधकार संपवण्यासाठी माझ्या पोटाला तू जन्माला आलास. गुणी आहेस, फार चांगला आहेस अशी आई बाळाला म्हणू लागली. तया ठाई अंधकार मदपीडा बा काय करणार परीस लागल्या वसतीस दरिद्र स्वप्न माझी नांदे. मग म्हणजे असणारा शत्रुरूपी अंधकार संपवणारा माझा पोरगा आहे. आपल्या भाषेत सांग का लात मारल तिथं पाणी काढणारा पोरगा आहे. एवढं माझं निबरघट्ट पोरगा अतिशय चांगलं आहे, सुज्ञ आहे, ज्ञानी आहे म्हणजे असणार. आणि मग मला असल्या पोराचं असणार असलं पोरगा असताना सूर्यासारखं पोरगा असताना त्याच्या खाली अंधार राहणार आहे? तिथं अंधार राहणार आहे का? काय दुःख राहणार आहे का? काही सुद्धा दुःख नाही म्हणजे बाबा. एवढंच नाही, परीस जर घरात राहिला, परीस लोखंडाला चिटकून की सोनं होते लगेच काढायचा तुकडा की त्यांच्या बाजारातून वाढायचं. किती बी पैसे. मग असलंच परिसासारखं जर पोरग घरी असल्यावर आईला स्वप्नात तरी दुःख होईल का बाबा? होऊच शकत नाही. पण मारे तव प्रताप दर्प पादरज झाले भूप ऐसे असता कोप कंदर्प माते कोण आई बाबा तुझा प्रताप, तुझी ताकद, तुझी शक्ती बघून सगळे असणारे आजूबाजूचे राजे घाबरतात, तुझ्या हित कर आणून देतात. मग कुणाच हिंमत आहे म्हणजे तुझ्या आईला बोलायची अशी? कोण सुद्धा बाबा मला बोललं नाही. वाचा बारे प्रेम प्रताप सावर केसरी तयाचे नेकुरा वारण मारी हार प्रयास कवने परी मिळवी नाही जगा. आई जे असणाऱ्या पृथ्वी तलावर शूरवीर प्रतापी कोण आहे? सिंह आहे. आणि ते सिंहाचे असणाऱ्या पोराला हत्ती आला त्यांनी मारलं. असं कधी होईल का? होऊच शकत नाही. तसं तुझ्या आईला पण बोट दाखवू शकत नाही. तुझ्या आईकडे कोण वाकड्या नजरेने कोणी बघू शकत नाही. कोणच तुझ्या आईला बोलत नाही. पण कारणली जरा ऐक लक्ष देऊन. राया नरेंद्र तुझी मी माता माते कोण होय गंजिता परी चिंता उदरी मोहता शोक तरू. आई तर राजा म्हणजे तू असा राजा आहे, त्या राजाची मी आई आहे. सगळं गाव न अख्खा देश घाबरतो त्या राजाला. त्या राजाची आई आहे. कुणाची टाप आहे तुझ्या आईला बोलायची? कुणाची सुद्धा ताप नाही. कोण सुद्धा मला बोललं नाही. कुणाचं सुद्धा काहीच नाही मला. पण माझ्या असणाऱ्या अंतःकरणाच्या ठिकाणी एक मोह चिंता लागली. आणि ते चिंता कशाची लागली? एक मोह, बाळाचं मोह, माया बाळावरची. त्या मोहरूपी असणाऱ्या मोह असणारा आणि प्रेम अंतःकरणाच्या ठिकाणी लेकराविषयी असणार त्याचा हुंबाळा मला आवडला नाही. बघ मारे तव स्वरूप पूर्ण अर्क पावता माते उदेला शोक मनशील जरी अर्थदायक कवना परी उदेला तो. मग तुझं स्वरूप पाहिलं मी. रूप नाही बर का, हे आपलं दिसतं ते रूप असतं. उस डोंगा परी रसना डोंगा काय भुल्लाशी वारले या रांगा. वारल्याचा रांगाला भुलतो. चप्पल एकाची, बुटी एकाचा, गाडी तिसऱ्याची. चांगला आहे हो पोरग, आहे का नाही? सगळं वारल्या रंगाला. स्वरूप पाहिजे आपलं, पाहिलं पाहिजे. दिसतं ते रूप असतं, दिसत नसते ते स्वरूप असतं. आणि त्या स्वरूपाकडे तिने पाहिलं का तर रूप लोक पावणार असतं कधी ना कधी. काय लय उन्हात काम केलं की काळा पडतंय झालं का नाही? सावलीत काम केलं की बरा पडतं. रूप बदलतंय, स्वरूप बदलत नसतं. मग तुझ्या स्वरूपाकडे पाहिलं न बदलणारं स्वरूप आहे.
आणि त्या स्वरूपाकडे मी तुझ्या पाहिला गेलं आणि पाहिल्याबरोबर सूर्यासारखं मला तुझं स्वरूप दिसलं, अतिशय तेजस्वी दिसलं. आणि मग माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी दुःख मावेना गेलं. एवढा स्वरूपवान माझा मुलगा असणारा असं म्हणलं की माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. असं त्याला सांगितलं, वाच. बारे तव पिता तव समान स्वरूप उदेले अर्थ प्रमाण परिकार असता चढी जाऊन गुप्त झाला पुरुष तो. अरे बाबा, तुझ्या जसं स्वरूप आहे तसं तुझ्या बापाचं पण होतं. पण काय करायचं, त्या काळाने उडी टाकली. दिवस जसा मावळला तसा तुझा बाप मावळून गेला, गुप्त झाला, अजूनपर्यंत मला दिसलाच नाही. आहा पारतो स्वरूपाब्दी अंतिमेष्टी वळवान संधी पडता बारे विशाल बुद्धी भस्म झाला क्षणांतरी. काय सांगायचं, सूर्यासारखा तेजस्वी मोहमाया माझ्यावर करणारा अतिशय संपत्तीवान संततीवान सत्तावान, पण स्मशानामध्ये असणारा चितेमध्ये माझ्या समोर क्षणात डोळ्याचा आड झाला, भस्म झाला, काही सुद्धा कळलं नाही मला. अस्ति जळाल्या काष्टा समान लोक दाहिले ओझे होते तृण मांस स्नेहाचे होऊन शोषण स्वरूपाते लोपला तो. हाड असणारे लाकडासारखी जळाली. ही जी काय अंगावरच असणार केस होत, गवत जळावं तसं जळून गेलं. मांस आणि रक्त सगळं असणाऱ्या अग्नीनं शोषून घेतलं आणि त्याचं जे स्वरूप होतं ते स्वरूप संपलं. अग्नीनं म्हणले ते असणार सगळं झालं, काही सुद्धा शिल्लक राहिलं नाही. राख राहिली, त्या राखत फक्त हाड शिल्लक राहिले, हाड. आणि ते हाड का अग्नीनं जाळले नाहीत तर विचारलं असेल का, तर ते हाड अग्नी सुद्धा जाळू शकत नाही का, तर त्या हाडात आईच्या दुधाची ताकद असते. आणि आईच्या दुधाचं, आईचं महत्व त्या अग्नीला सुद्धा माहिती आहे. बाकीचं सगळं पाटकं जाळतं पण हाड जाळत नाही अग्नी. बघा कुणाची हाड जाळते ती का, अजिबात जशीच्या तशी राहते त्या अग्नी. आईच्या दुधाची ताकद आहे त्या अग्नी, शेवटपर्यंत आईच्या दुधाला जागलंय. सगळं जाळतं पण हाड जाळत नाही. आणि अशा प्रकारची त्याची तिथं फक्त हाडच शिल्लक होती आणि बाकी बाजूला राख होती. माझ्या डोळ्याने बघितलं, जी स्वरूप होतं ती संपलं गेलं. तव त्या बयाची हुडहुडी मोठी बारे वरू देली पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी बयाते उठी उठावे. आणि तेव्हा जेव्हा भीती भरली माझ्या अंगाच्या ठिकाणी, हुडहुडच भरली. मालकाचं असं झालं, माझं बी तसं होईल आणि पोराचं सुद्धा तसं. हुडहुडच भरली अंतःकरणाच्या ठिकाणी. कसं करावं, काय करावं, कोणाला विचारावं, मला काहीच असणार सुचना गेलं. ते स्वरूप मालकाचं संपलं, ते स्वरूप माझं संपल, पोराचंही संपल, सारखं त्याचं ध्यान मला लागलं. बारे पितांत नाही विकार दुसदुषीत वारंवार टपोरी बैसला जैसा मांजर मुशकात असणारा ही जी काय कृतांत रूपी असणारा साप आहे, प्रत्येकाच्या उशालाच बसलेला आहे. बसलेला आहे काय सांगता येतं, लय वरडत होतात, आला अटॅक खटाक संपले. काळ बसल्यावर कुठं काय होईल सांगता येत नाही. मुशक मांजर जसे मुशका ते टप्पत असं. कसा मांजर, इथं सिद्धाला असं भरलेली असावी, पिऊन ठेवलेली असावी, थोडा थोडा थेंब थेंब त्याच्या शिल्लक राहतं का, खरडून पेत आपण तिथं लय निश्चित खेळ असतं म्हणून, मग तिथं ठेवलेली असावी. मग आणि मग अशी उंदीर चाललेली असावी, उंदरावर येणारी जाणारी असावी. मग ह्याने घेतलेला असावा. उंदर म्हणतात काय मजा चालली ह्याची, किंवा बरासातलं काहीतरी पेलं मस्त चाललंय म्हणले ह्याचं, आहे का नाही. उंदर इकडून तिकडून उड्या मारते ते, पण त्यांना काय माहिती तिथं काळ रूपी बोकात टाकलेला आहे का नाही. काय दिसतंय आयुष्य सकाळ जाणं ती परी कळवणिया आंधळे होती. लिहिलेलं असतं सिगरेटच्या पॅकेटावर, तंबाखूच्या पुडीवर, दारूच्या बाटलीवर लिहिलेलं असतंय. तरी माणसं डोळं झाकून वाकडं तिकडं तोंड करून चालूच असतंय, सगळं कळतंय. तरी मग ते उंदराला माहिती असतं तिथं बोका बसलेला असतंय, पण ते काय करतंय माहितीये का, टुन 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 उड्या मारतंय. त्याच्याकडे लक्षच नसतं, येतंय का असं तोंड पुढे की त्याला बी मजा उड्या मारते. मुशक
मांजर जशा मुश्या कापली, मांजर जसं टापलेलं तिथून बघतंय लय उड्या मारतं का म्हणलं, लगे इकडं तिकडं त्याच्यात टाकली की ते नादी लागते, नादी लागलं की आलाच बोका की टाकली झडप. जसं जसं ती बोका मांजराला उचलण्यासाठी टापलेला असतो तसं काळ आपल्यासाठी टापलेला असतो रे बाबा. आई म्हणू लागली जैसा व्याघ्र जपे गाई किमी नव्हेची बघा प्रवाही तैसे जगाते तन्यायी कृतांतहारी नटला. कृतांतहारी नटला असं जग असणार सर्व काळाच्या अधीन आहे. जसं मध्ये असणार वाघ गाईला असणार पकडण्यासाठी टापलेलंच असतं, किंवा म्हणजे बगळा बगळा एक पाय पाण्यात असतंय, एक पाय वर धरलं असतं, डोळं झाकलेलं असतंय. त्या माशाला वाटतंय फान हरतील होत नाही काय नाही, आणि मासा बसतं काहीतरी त्याला खाद्य वाटतंय का, की मासा पायापाशी वळवाळ केलं की टप दिशी मासा बगळा उचलतंय. तसं काळ टप दिशी प्रत्येकाला उचलतंय रे बाबा. तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकुनी जावा तुंदरी मेळ मारे तै भयाचा वडवानळ मग स्पर्शणार नाही देव. मग असा वाघ रूपी असणारा बळवंत काळ जिंकायचा कशाच्या जरा. काळ गुलाम सलाम करीत की या घरी राबवतो, नाम संकीर्तन करायचं, देवाची भक्ती करायची, नामस्मरण केलं की काळ गुलाम होत. कुणाचा? तुकाराम महाराजाचा काळ गुलाम, तुकाराम महाराजाचा काळ गुलाम झाला, त्यांची इथं सेवा करू लागला. कशाच्या? नामस्मरणाच्या चिंतनाच्या भक्तीद्वारा. तसा ते असणारा काळ रूपी असणारा वाघ पिंजऱ्यातच असणारा बांधून करायचा. मग कशाची भीती आहे पुन्हा? ती वडवानाळाची भीती राहील का त्या मुसलमानाच्या अग्नीची भीती राहील? कशाचीच भीती राहणार नाही. अंगाला परिषद करू शकणार नाही त्याला, फक्त पिंजऱ्यात कोणाच्या कुठल्या मारे निखार डंकी दुःख तेची वेचिल्या सकळ सुख कंटकी धरल्याचं सुख वृक्षिक वेदने ते मिळविना. बघा बघा म्हणजे असणारा विंचू आहे, चावणार आहे, सगळ्या अंगाला वेदना होणार आहे. विंचू यायला लागला, नागीच खणली त्याची. तसं काळ येणार आहे. काळ हा ना तोंडावरी बहता भरा रामनामी, बहता असणारा रामनामाने भरा, काळाच्या तोंडात खांद्याशिवाय राहतच नाही. असं आई बाळाला समजावून सांगू लागली. ऐसे परी रचुनी युक्ती युक्त ऐसे परी रचुनी युक्ती सकळ रावी कृतांत गती व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने. म्हणून अशा प्रकारची युक्ती करायची, काळाच्या असणाऱ्या जाबड्यातून बाहेर निघायचं, त्याच्यावर विषय मिळवायचा, व्यर्थ शरीराची करू नये माती. बरं का, अनमोल असणारा ध्येय प्राप्त झालेला आहे, तर आम्हाला मोलच करता येत नाही या ध्येयाचं. कोणी विमानाचं मोल करा, आताच म्हणायचं 2 लाख रुपये देतं एक डोळा दे, कोण देईल का? करोड दिलं तरी देत नाही ती माणसं, देतच नाही ती. अनमोल असा ध्येय. मग असणाऱ्या ह्या ध्येयाची माती करू नका, असणाऱ्या करूच नका. म्हणतात की जन्माला आलेले नसणार का, तर पावला हा ध्येय काकटाळी न्याय, आंधळ्याच्या हातात कावळा यावा, राजाने बक्षीस ठेवावं, आणि जो कोणी कावळा पडेल त्याला 1000 रुपये बक्षीस म्हणावं. आणि ती कावळ्याने असणारा समुद्रात पाण्याला आंघोळ करायला नदीत उतरावा, आणि त्याने असणाऱ्या असं सूर्याला अर्घ्य देताना असं उघड टाळी वाजवावी, आणि तेवढ्या त्याच्या हातात कावळा यावा. तसा आम्हाला ध्येय प्राप्त झालेला आहे. मग त्या देहाचं नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर आई बाळाला सांगायला लागली, भजन करावं रामाचे सार्थक होईल जन्माचे, भजन करावं रामाचे सार्थक होईल जन्माचे. अशा प्रकारचं आई बाळाला सांगू लागली. आपण आपलेही जय मात्री सीताराम चंद्र मात्री मात्री आपले पावित सारा सारा देहात पाय मनुष्य करून रघुनाथ चिरंजीव झाला विभीषण. आपण आपले हित करावे. लक्षात ठेवा, जो दुसऱ्यावर विसरला त्याचा कार्यभाग बुडाला. ती आली तर आपण जाऊ. लक्षात ठेवायचं, आपण आपलं करायचं बरं का, कुणावर अवलंबून राहायचं नाही. नाही आलं नाही आली, आली आली नाही तर आपण जायचं, काम करायचं. काय करायचं? नरदेहाला आल्यानंतर आपण आपलं हित करावं. सारासार चांगलं काय वाईट हे नरदेहामध्ये बघायचं म्हणजे असणार. पहा म्हणजे असणारा विभीषण काका नरदेहाला आला, प्रभू रामचंद्राचं भजन केलं, नामस्मरण केलं, प्रभू रामचंद्राला शरण गेला, आणि विभीषण काका चिरंजीव झाले. बघा म्हणजे असणार तो नारद वैष्णव आहे, पण त्यांनी म्हणजे असणार
असणार नरवेशात आले. नारद मुनी माणसाचंच होतं की, पण ते म्हणजे असणार सारखं नारायण नारायण भगवंताचं नाम स्मरण करतात, भजन करतात आणि नारायण चिरंजीव झाले म्हणतात. याची नारदाची कृपा घान वराची व्यासमय कारण तेने पिकले ब्रह्मपण शुक्र महाराज तिसरा. त्याच्यानंतर म्हणजे नारदाची कृपा श्री व्यास महाराजावर झाली आणि तीच व्यास महाराजांची कृपा शुक महाराजावर झाली. म्हणून दत्त, कपिल मुनी, याज्ञवल्की हरीशी जाणून हरीश झाले. त्यांनी भगवंताला जाणलं आणि स्वतः भगवंत झाले. त्यांची असणारी नाव ग्रंथ करते सांगतात. कौशिक अनुग्रहित तेने करुणी जनांगाता कृष्ण वल्ल याज्ञवल्ली तारुणी निश्चित तेने ताईला रामंतो. मग म्हणजे तिथूनच पुढे म्हणजे असणार त्यांनीच कौशिक असणारे सुख महाराजांनी कौशिक ऋषीला अनुग्रह केला. तिथून म्हणजे असणार ते शरणागत असणाऱ्या कृष्ण याज्ञवल्कीला गेले, ते तिथून तरले. तिथून पुढे म्हणजे असणार माईचा प्रकाश संप्रदाय मिळून ते गुरु झाले ब्रह्माचा हाताला ते विठोबा माझा नंदना जगा माझी. आणि अशा प्रकारचं म्हणजे असणार कृष्ण याज्ञवल्कीने रामानुजला तारलं. ते हरीला जाणून भगवंत झाले, देवाला जाणलं आणि देव झाले. तसाच तू बाळा म्हणजे तू बी देवाला जाण, तू बी देव रे. नरदेहा येऊनी हानी केली, हानी करायची काम नाही नरदेवाने. का तर ह्याच देही गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. ह्याच देहाला आल्यानंतर प्रभू रामचंद्राचं भजन नामस्मरण कीर्तन आहे म्हणजे मोक्षाला जाता येतं. ह्याच देही पडे शिरा, ह्याच देहात असणारा येतात, बाकीच्या देहाला येत नाही रे बाबा. माहिती बोलिता मैनावती संपलिते तोलिते चित्तयोक्ते परिद्रोते कविते संप्रादय पुसते सांगा मनते. आणि अशा प्रकारच्या आईनं बाळाला सांगितलं. आता बाळाच्या किती ध्यानात राहिलं, काय राहिलं. आता श्रोते मंडळी म्हणतात आताची जी काय नावं सांगितली, कुठल्या संप्रदायाची नावं सांगितली ते आम्हाला सांगा. आईचा प्रश्न काही पावन सांगे संप्रदाय पूर्ण रामानुजापासून योग्य संत पैदा. मग म्हणजे संप्रदाय सांगितलं रामानुजनापासून म्हणजे योग्य संत झाले, त्यांच्यापासून वाचा. तयापासून मुखचंद मुकुंदराज मुकुंदराजाचा जयपाल भोज जयपाल याचा धर्मानुजा भोजाल्याधिक पैदा. त्यापासून मुकुंदरा झाले, मुकुंदराजापासून जयपाल हो झाले, जयपालाचा धर्मानुजन धर्मराजाला सन म्हणजे असणार बोधले महाराज आपले धामणगावचे तिथपर्यंत संप्रदायाला म्हणतात. संप्रदाय माता सुता ते लोटे बोध प्राई उमेने आराधने शिवा शिव गोसावे चैतन्य संप्रदाय. याच्यानंतर असणारा दुसरा संप्रदाय आहे ते स्वतः महादेवजीने म्हणले असणारा पार्वती मातेला उपदेश करताना एक असणारा संप्रदाय निर्माण झाला, त्याला चैतन्य संप्रदाय म्हणतात. त्याने बोधिराज कपिल नामे आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी राघवाचा ब्रह्म चैतन्य नेहमी त्याचा कशा. मग म्हणजे त्याने असणारा राघव चैतन्याला असणारा अनुभव उपदेश केला. राघव चैतन्याने ब्रह्म चैतन्याला केला, ब्रह्म चैतन्याने केशव चैतन्याला केला आणि केशव चैतन्याने वाचा. केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तमाने केशवाचा असणारा बाबा चैतन्याने बोध असणारा तुकाराम महाराजांना केला. म्हणून असणारा धन्य धन्य तो चैतन्य संप्रदाय संत गणामध्ये असणारा शिवभक्त आहे. तिसरा संप्रदाय प्रथम बोजा त्याच्यानंतर तिसरा संप्रदाय त्याला म्हणजे महान श्रेष्ठ स्वरूपमय संप्रदाय म्हणतात. म्हणजे साक्षात म्हणजे तिथं भगवंताने हंस स्वरूप धारण केलं, ब्रह्मदेवाला उपदेश केला. मग त्याच ब्रह्मदेवाने उपदेश म्हणजे अत्रि ऋषीला दिला आणि अत्रि ऋषीनं उपदेश दत्तात्रय महाराजांना केला आणि दत्तात्रय महाराजापासून नवनाथ महाराजांना उपदेश त्याच्यानंतर संप्रदायामध्ये चौथा नंद आहे, ते सूर्यापासून म्हणजे याज्ञवल्कीला असणारे असे ब्रह्मवेत्ते झाले. त्यापासून सहजानंदाने कुर्माला उपदेश केला, कुर्माने म्हणजे ब्रह्मानंदाला केला, ब्रह्मानंदाने योगानंदाला केला. योगानंदाचा चिदानंदाच्या योगानंदाचा असणारा चिदानंद अशा जगाच्या ठिकाणी
प्रसिद्ध असणारे ब्रह्मवेत्ते झालेले आहेत. तशाच प्रकारचं म्हणजे तो गोपीचंद ब्रह्मवेत्ता व्हावं. मग ते जसे अमर झाले तशाच तू म्हणजे ज्ञानी आहे, तू ही अमर व्हावं असं मला वाटतं, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग तू आई तू म्हणते ती बरोबर आहे, खरं आहे तुझं. त्यांना ही अशी माणसं मिळाली म्हणजे तुकाराम महाराजांना बाबा चैतन्य मिळाले. बाबाजी आपले सांगितले नाम मस्त की तो जाणं ठेवीला खरं. तसा बाबाजी सारखा, जसं तुकाराम महाराजांना बाबाजीनं डोक्यावर हात ठेवला, तसं ह्या आता जगात आपण राहतो. आता असं तसा कोणतरी आहे का सांग बरं. तसा असला तर ठेवून बघ, घेऊन बघ मी असणारा त्याचा उपदेश. असं गोपीचंद राजा म्हणू लागला. स्वतः पहिल्यांदा तो अमर लागतो. आपल्याला पवा यावं लागतं तेव्हा दुसऱ्याला उडी टाक म्हणावं लागेल का? खरं आहे का नाही त्या राजाचं सुद्धा. पहिला आपल्याला जगात अमर कुणीतरी दिसला पाहिजे, मग त्याला आपण शरण जाऊ. म्हणजे आई सांग बरं तुला कुठं दिसतंय का जगात अमर झालेला? दिसणारच, मी काय करू? तू म्हणतो ना तुला अमर कुणी दिसला नाही, पण मला दिसलाय म्हणजे, मला दिसलाय म्हणजे सांगू का तुला? हो आपल्याच गावात म्हणजे असणारा जालिंदरनाथ आहे, आणि तो जालिंदरनाथ अमर झालेला आहे. मला त्याने अमर केलंय. स्वस्वरूप संप्रदाय मध्ये ते म्हणजे असणार नाथ संप्रदाय आहे त्यांचा, आणि ते असणारे ब्रह्म सनातन करतात म्हणले. म्हणून तू कायेनी वाचेनी मनाने त्यांना शरण जा, तुझं कल्याण करतील ते. तुझे वैभव राजकारणी कारभार परिमाणिका मायका सगळा विस्तार ऐक बाळा, तुझं वैभव थोर आहे, राज्यकारभार मी तुझा चांगला आहे म्हणले, पण हा सर्व मायेचा बाजार. दिसते नासे, हे जेवढं दिसतंय ते सगळं नाशाला जाणार आहे रे बाळा. तनाने मनाने धनाने प्राणाने शरण त्या जालिंदरनाथाला जा बाबा, आणि आपलं हित करून घे, अमरपण हे ध्यान करून घे अशी आई सांगू लागली. मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदना, मने माते तयाचे चरण झाले योग्याते फिरवावे. अशा प्रकारचं आईचं बोलणं ऐकलं. आई तू म्हणती ती बरोबर आहे, पण ते म्हणले असणार मला योग्य वाटेल का? मला बी त्याच्या एवढं कारभार सोडून मला बी त्यांच्या बरोबर फिरावं लागेल गाय. संपत्ती राजा दारा तुझे आपला वर्गाने जाते ठाकरी योग्य कायचा करा. आई सांग किती मोठी संपत्ती, किती मोठी इस्टेट आहे आपली. सगळे येणार आहे, रुपया बी येत नाही, घरची बी नसते तिथं हजर. दुसरा कोणीतरी केसात काढतो ती चिटकी होते, ती बी तिथं अगदीच जळत नाही, ती बी तिकडं चालणी चाळाय आला व्यवहारात पुन्हा अजून फिरला आहे का नाही. नदीत नाही येत ते राख सगळं गेला की असं म्हणजे असणार रुपया सुद्धा संघ येत नाही. काय येतं संघ? फक्त कर्म आपण केलेलं कर्म संघ येत असतं, पण ती चित्रगुप्त तिथे घेऊन ठेवत असतं तेवढं संघ येतं. बाकीचं काहीच पाप आणि पुण्यच बरोबर येतं, बाकीचं काहीच बरोबर येत नाही. मला म्हणजे बाबा बाबा म्हणला आहे एवढी संपत्ती टाकून, सुखाची संपत्ती म्हणतो ती अजून, एवढी संपत्ती टाकून, एवढं राज्य वैभव टाकून, ही बायका ही पोरं म्हणले असणारे आपली सगळी नातलग एवढ्याला टाकून मी कसं फिरू गाई. तू म्हणते ना फक्त 12 वर्ष दमकाळ, फक्त 12 वर्ष मला अजून संसार करू दे. म्हणजे 12 वर्ष मी संसार केला नाही, सगळं वैभवाचा उपभोग 12 वर्ष मला घेऊ दे. मी 12 वर्ष झालं की तू म्हणते ना त्यांना शरण जा, मी त्यांना बिंदास शरण जातो. फक्त आई 12 वर्ष दमकाळ. तरी परी कैसे ब्रह्मांडात ठसा की उत्तान पदराज सुता परिशिका जगा माझे विलीन. तू म्हणशील कसं करतील, कसं जाईल तुला सांगू का म्हणले असणार. जसा उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव बाळ आहे, त्याचा असणार अजून आढळ पद आहे.
तिच्या कीर्तीचा झेंडा जसा फडकतोय आई तुझ्या पोराचा तसाच झेंडा फडकल फक्त 12 वर्ष कळका माता म्हणे बाळा परेचे पळगडी बरवता नाही देहाचे त्याचे तवतर म्हणता द्वादचे देखील कोणे बाळका आई म्हणू लागली ऐक बाळा पळघडी भरवसा नाही देहाचा हाय का पाण्याच्या बुडबुड्यासारखा ध्येय काय काय भरवसा आहे कोणाचा भरवसा आहे हाय का भरवसा देहाचा भरवसाच नाही म्हणजे असणार आणि तू तर म्हणतो 12 वर्ष कुणी बघितलं रे बाळा 12 वर्ष म्हणले असणार नको 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 बाळा तविताने जीव आपलेचा चळवयाच्या श्वास केले क्षणिक काय होईल ना कळ्याच्या नमकार वार्तात असे बाळा ऐक चित्त चित्त आपल्या हातात आहे का कुणी म्हणावं माझ्या हातात चित्त कशाचं काय बसलेत का त्याला तरी झटके घालच्या कुलपाला आहे का ना बरोबर कुलूप लागलं का नाही आपण जास्त झोपते ती का नाही काय घरी करून ठेवून आलंय पोरं झोपते ती का जागी राहते ती का झोपली तर पुन्हा हक्का मारून किती वेळ उठवावं लागते आहे का नाही हे सगळं ध्यान चित्त आहे का आपल्या कधी कुठला चित्ताच्या ठिकाणी असणारा विषय असं जरी चित्त करायची धावा धाव लय धावा धाव चित्त करत म्हणून चित्त कुणाचं स्थिर नाही आहे का लक्षात ठेवा वित्त कुणाचं स्थिर नाही कुणाचा एका धन स्थिर कुणाचं कधी येतं तर कुणाचं कसं जातं सांगताच येत नाही स्थिर कधी राहत नाही चित्त वित्त पैसा आणि जीवित आपलं स्थिर नसतं ह्या 3 गोष्टी कुणाच्या हातात नाही त्या ही अशाश्वत आहेत अचळ गोष्टी आहेत म्हणजे असणार क्षणिक काय होईल ह्या 3 गोष्टीचं सांगता येतच नाही रे बाबा लई नको 12 वर्षाचा काळ घेऊ अरे उदर कावळ्या बडबडा कोण पाहिला शाश्वत तळा म्हणजे पुत्रे घेतला वाळा मृगाजळा केवी तृषार्थ बरे ऐक म्हणजे असणार उदकावर पाण्यावरचा बुडबुडा ध्येय म्हणजे असणार कुणी बघितलं म्हणजे त्याला असणार अशाश्वत आहे नाशिवंतच देह सदार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ही काळ खात बसलेला आपण म्हणतो वाढलाय वाढत नाही कमी होतंय कमी होतं तुम्ही वाढदिवस करता का कमी होतं एक दिवस आयुष्यातला कमी होते का वाढतंय बघा तुम्ही विचार करून ठेवा 100 इकडे चाललेला असतो आपण कमी कमी होत असते 25 वर्षांनी कमी झाला एवढं कमी झालं एवढं कमी झालं वाढलं नाही ती कमी होऊन असते पण असू द्या मग म्हणजे असणार जसं पाण्यावरचा बुडबुड आहे अशाश्वत असणारा ध्येय आहे संपणार आहे म्हणजे असणार जसं म्हणजे असणार वंद्यपुत्र आहे कळलं ना वंद्यपुत्र कुठला असतं वंद्यपुत्र बुजगावनं रानातलं त्याला असणार ह्या शास्त्राच्या भाषेत वंद्यपुत्र म्हणतात आणि त्या पोराने म्हणजे असणार मृगजळ माहिती मृगजळ नाही झळ्या आणि त्या झळा त्याला मृगजळ म्हणतात आणि तिथं गेला ताण भागवली तशा प्रकारचं शरीराचं आहे म्हणतात तसं बाबा सहज स्थिती आहे म्हणजे काय सांगायचं तुला बोलताच येत नाही हा ध्येय अशाश्वत आहे नाशाला जाणार आहे जशी मदलसा सांगते आपल्या बाळाला धोका देताना पाळण्यात सांगत होती मदलसा काय सांगायची हा देह नाशिवंत पूर्व कीटकांचा बांधा रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा स्मरा त्या हरिहारा शरण जाई तू गोविंदा पाळण्यातच बाळाला सांगायचे आपल्या आई काय सांगते गपजोय भंबुल बुवा असं सांगते काय का नाही काय ववे काय चिते असणारी मदत सांग नाश काय कुछ काय घे बाबा आतापासून तुला सांगते पाळण्यात हायतवर त्या गोविंदाचं नामस्मरण कर आणि त्याला शरण जा असं बाळाला असणारे ती पुन्हा पुन्हा सांगू लागले बाबा सहजचिते आहे शाश्वत ध्येय नाशकार कुछ काय कधी संपल त्याचं सांगता येत नाही म्हणजे असणार जसं एखाद्याला स्वप्न पडावं आणि स्वप्नात इंद्राच्या खुर्चीवर आहे खरं मानेल मानतच नाही तसं हा ध्येय खरं नाही बाबा अशा प्रकारचं समजून आपल्या बाळाला सांगू लागले आता बाळ ऐकतय नाही ऐकतय त्याचा प्रश्न आहे का कुणी त्याला अजून कानात काय भरितय का कुणी घरचीच भरित बाहेरची भरित लक्ष देऊन सुंदर कथा पुढचे ऐका म्हणतात श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु श्री रामचंद्राय नमः देवी बारे सहज स्थिती बोलता नये अशाश्वती स्वप्न प्रवाही इंद्रपदासी भोगिता खरे न मानावे तन्याय आभास पर सकळ मिळवी तसे चराचरा
त्यातून कोणी एक रणशूर शाश्वत पदा मिरवितसे. कशा प्रकारे अशाश्वत आहे, अभास्वर आहे, भासणार आहे सगळं आणि दिशेत नाशे आयशे घटिका प्रभ्रमे का घड्याळाचं काठ जसं फिरत्या तसं दिसणार नाश पावणार आहे. पास पावते का नाही? आपलं गाव जागच्या जागेवर राहते, आपण जातो का नाही? जाता पण नाही. सगळ्या वस्तू आपण बघतो ती संपणार आहेत एक एक दिवशी. आपण म्हणतो ही स्टीलची भांडी फिंडी नाशाला जाणार आहेत एक ना दिवशी सगळं संपणार आहे. आपण तर त्याचा तरी काय उपयोग आहे? असं सगळं अशाश्वत आहे. पण एखादाच कोणतरी असणारा, 100 मध्ये एखादा म्हणजे असणारा, शूरवीर पराक्रमी म्हणजे असणारा, हजारो पटीत नाही एकच असणारा म्हणजे शाश्वत पदाला जातो. अशा प्रकारचा एखादाच हरीशी झालो ना, हरीशी जसं तुकाराम महाराज आहेत, माऊली आहेत, असे थोर थोर संत होऊन भगवंताला जाणं भगवंत झाले म्हणतात. शुक दत्तात्रय कपिल मुनी व्यास वशिष्ठांची मांडणे प्रल्हादादिक भागवत धर्मी ऐसे कोणी. कोण पोटावर मोजणे किती वडवत असणार? शुक दत्त कपिल मुनी व्यास महाराज असतील म्हणजे असणारे, वशिष्ठ महाराज व्यास महाराज आहेत म्हणजे, प्रल्हाद असणारे भक्त आहेत, एवढेच निवडून गेलेले आहेत म्हणले. नाही तरी होता ती थोडी सकळ बांधली प्रपंच बेडी परियमरायाच्या रक्षकवाडी हे कसरा. नाही तरी नाही होते ती थोडी होते ती काय म्हणते मस्त येणं ती कोटीवर झाली आहे का नाही? तर सगळे प्रपंच रूपी बेडीतच बांधलेली ती पाचांच्या विस्तारातच काम करत मत अहंकार असेल, शब्दस्पर्श रूप रसगंध असेल, ह्या प्रपंचाची बीडी सर्वांना बांधलेले म्हणजे असणार आहे. मग सगळीच्या सगळी म्हणजे असणार आहे यमाचे दूत, मारिती थोडी ती निष्ठुर, त्यांना काय किवदया नाही, सगळ्यांना मारितच घेते पुन्हा म्हणजे वाचा. मनोनी बारे सांगते तुझा शाश्वत नव्हे काळ समजता कोणे घडी घडेल केवता कलकळा कळेना. बाबा तुला मी पुन्हा 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 समजावून सांगते, माझी अक्कल बी चालणार नाही पुढं. कशा पुढं? काळा पुढं. काळ लय बिंद असणार आहे, खतरनाक काळ आहे म्हणजे असणार. हा काळ म्हणजे असणारा शाश्वतच नाही म्हणजे, कोण घडी येईल कशा सांगता येत नाही. कोण आहे का नाही? कधी कुठली वेळ कशी येईल सांगता येते का माणसावर? सांगताच येत नाही का? कोणाला सांगता आली माझं वेळेस पुन्हा एवढं होणार आहे? आहेत चालू संत काही, त्यांना कळतं ह्या वेळेत ही होणार, त्यावेळेत ती होणार, ती थांबणार. लक्षात ठेवायचं, झालं ती चांगलं झालं. एखाद्या वेळेस आपल्या एखाद्या कामाला पुढे जायला उशीर थोडा बरं झालं म्हणायचं, का तर तेवढ्या वेळेत काहीतरी होणार होतं, आपलं पुण्य होतं, नामस्मरण चिंतन भजन भगवंताचं केलेलं, म्हणून ती वेळ आपली देवाने टाळून दिली. उशीर झाला तर बरं झालं म्हणायचं. लवकर गेलो असतो काय झालं असतं म्हणून ते असणार थांबायचं. आपलं मस्त मनाची वेळ चांगला गेलो म्हणून समजून टाकायचा का तर असणार काहीतरी होणार होतं, ते आपलं पुण्याच्या जोरावर भगवंताने आपली थांबवली, वेळ टाळून गेली का तर वेळेला कधी कुणाचं काय घडेल सांगताच येत नाही रे बाबा. आईसा बोध माता करिता लुमावंती तयाची कांता गुप्त वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणत. आणि अशा प्रकारचं असणार माय लेकरांचं बोलणं चालू होतं, चांगलं चालू होतं का वाईट चालू होतं काय माहिती बाबा. चांगलं चालू होतं ना, चांगलं चालू होतं, सगळ्याला कळतंय माय लेकरांचं बोलणं चांगलं व्यवस्थित चालू होतं. तेवढ्यात पलीकडच्या घरातनं लुमावंतीनं ऐकलं, ही खिडकीच होती ना, असा दरवाजा होता पलीकडे होती, या महिलेकरांचं असं दोघांचं बोलणं चालू होतं. लुमावंतीनं तिकडून बाहेर ऐकलं, घ्यायला किती कपाळावर हाणून म्हणे माता नव्हे पापिनी पुत्रासी योजिती पुत्र काचणी आईची राज्य वैभव मांडणी जोग देऊ म्हणतसे. म्हणजे ती काय आहे का म्हणजे पापिनी म्हण होती आईला म्हणजे असणार एवढा सांगला कसला पुत्र म्हणजे, आणि त्या पुत्राला म्हणजे असणार काय करायला लागले, एवढं राज्य वैभव असणार सोडून हातात झोळी काठी झोळी घेऊन भिक्षा माग म्हणते. काय आई आहे तरी राज्यासी आली निवासी उपाय काय करावा यासी राम सारिका पुत्र वनवासी काही काहीने धाडीला. काय हिला का आई म्हणावं का राज्याला ही दिवशी आली म्हणजे असणार असली आई असती का म्हणजे हिला असणार आई कसली आई म्हणावं हिला म्हणजे असणार. उदाहरण दिलं पण चांगल्याच माणसाचं दिलं किती नाही का नाही, साध्या सुध्या माणसाचं दिलं का. रामाच्या त्या अयोध्येत मी रामासाठी एक विवशी निर्माण झाली म्हणजे तिचं कैकई नाव होतं म्हणजे, आणि त्या कैकईनं रामाला 14 वर्षात वनवासाला धाडलं. बघा कशा विचार करतात आहे. आणि लक्षात ठेवा, आता आपल्या बाजूने विचार करून सांगू का तुम्हाला, कैकईनं जर रामाला वनवासात जर पाठवलं नसतं, राम जर घरात बसला असता, वनवास घडला असता, ती रामायण घडलं असतं का? घडलंच नसतं. म्हणून आई असावी तर कैकई सारखी, तिला कुठं कळतंय लुमावंतीला. तरी राज्यासी
स्वभ्राताराचा घेतला प्राण चतुर्थ पुत्र लाविले रानोराना तन्मय आम्हा कारणे देवक शोभला वाटत असे स्वतःच्या भरतराचा प्राण घेतला म्हणजे दशरथ राजा राम राम वनवासाला गेले की राम 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 म्हणून संपले चारी पोरं चारी वाटली लावली कैकई म्हणते ती पण काय म्हणते पण कैकई म्हणून रामाची कीर्ती फडकली का नाही स्वर्गमूर्ती पाताळात झेंडा रामाचा फडकला कैकई म्हणूनच कैकईने म्हणलीच होती आख्या तिनं ढोळ सांगताना सांगितलं होतं आख्या गावाने माझं तोंड नाही बघितलं तर चलत काल तोंडी मला म्हणू दे मी दिसले तर सगळ्या गावाने माझ्या तोंडावर नवं थुकू दे म्हणले पण माझ्या रामाला वनवासच पाहिजे गावात त्यांनी किती बी नाव ठेवली नव माझं नाव पुढे जगाने नाही चालू दे काही नाव नाही लेकराचं कुणाचं ठेवू दे पण माझ्या रामाला वनवासच झाला पाहिजे पण वनवासात गेल्यावरच कीर्ती झाली तसं म्हणजे असणार ही म्हणजे म्हणते म्हणजे चार पोरं चार वाटेने लावलं भाग मालकाचा बी प्राण घेतला आणि तशाच प्रकारे या आमच्यासाठी करायला लागली तर आम्हाला म्हणजे आमच्यावर देव रागावला असं वाटतंय दुष्ट स्वप्न दृष्टी येतात तर की मानिती विनाश चित्ता मनता प्रवेशली दुःख व्यथा तरी देव शोभतात का देव शोभतात आपल्यावर रागवतात हा देव होती पाठमारा नसती विघ्न येते घरा देव शोभला म्हणायचं समजा काय वाईट स्वप्न पडलं आणि तर त्याला तर्क काढणारा सांगितलं म्हणून नको तर्किकाचा संघ बर का तर्किकाचा संघ करायचा नाही काय तर्क काढणे डोक्याने सांगता येत नाही येड्याच्या इस्पितळात गेलं मला येड्याच्या इस्पितळात गेलं आणि गेल्याबरोबर असणार एक येड होतं आणि सगळ्याला आता काय काम केलं होतं खुरपायचं काम लावलेलं होतं मग ती सहज न्यायाधीश बघायला गेलं चक्कर टाकायला गेलं आणि चक्कर टाकता टाकता एक येड खुरपा हातात घेऊन त्याच्याकडे बघायला लागलं किती साकडं त्याला आता काय करा नाही मला येणं बिघडलं तर लागतंय आपल्या भालं म्हणला खुरपा हातात घेतं ती पण आता मारतय पळा रे पळा ती न्यायाधीश पुढं ती पळालं आणि हे येड बी त्याच्या मागं पळालं खुरपा हातात घेऊन येडाच पळालं ती पळून पळून दमलं वकील दमलं किती मागून गेलं शिवलं का नाही म्हणला महाराज खेळी तर्क काय काढला जीव मारतय आणि ती काय येड म्हणला मी ह्याला शिवलं पळालं म्हणून असं म्हणून तर्किकाचा संघ नको पण एखादा असणार वाईट स्वप्न पडलं आणि तर्क कसा तर्काला विचारला तर्क करणारा काय सांगायचं महाराज लई वाईट स्वप्न पडलं बघा काय सांगायचं तू काय म्हणतो तर्क करणार अहो तुमच्या इथे उद्यापासून दुःख लय दुःख होणार तुम्हाला लय दुःखाचा जरा बाबावा लागणार असं जर म्हणलं कोण तर समजायचं देव शोभला म्हणून एकच काम करायचं कसलं का स्वप्न पडाना काय का पडाना नीट हनुमंत राहते विषय बसलेलेच आहेत कशाला असते विषय गावात कोणी पण गेलं तर त्याचं दुःख सुख बघण्यासाठीच आहेत आता का विषयीच्या पलीकडे गेलं त्याचं काय बसणार हे नाही पण हनुमंतराय विषय तेवढ्यासाठीच आहे वाईट स्वप्न सांगा हनुमंतरायला सांगा निवारण करतात चांगलं स्वप्न सांगा हनुमंतराय निवारण करतात वाचा दास दासी आपुले हाती आज्ञे माझी सकळ वर्तती ते आज्ञा करुणी उत्तर देती तरी देव शोभला आपल्यावर देव शोभला समजायचं कधी आपली सेवकाला सांगितलं लाईट बाराला येते दारे धर आणि ती जर म्हणलं हाय आपल्याला नाही समजायचं देव शोभला वाचा सहज ठेविले धन माणूसा पुढे काढू जाता कार्यासा तेन सापडे ठेविल्यास तरी देव शोभा जाणी देवाचा राग आपल्याला आलेला देवाने आपल्यावर राग काढलाय कधी समजायचं कपाटाची चावी कापड ठेवली आणि सापडा ना गेली समजायचं देव शोभला तिथून देवाचं नामस्मरण करायला सुरुवात करायची वाचा सभे स्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अमृत वाटे चावटी लोक बैसती चेष्टे पाटी तरी देव शोभा सभेमध्ये बसल्यावर आपण चांगल्या गोष्टी सांगत लोकांना जर पुढच्याला जर वाईट वाटलं असेल आपल्या गोष्टी बरोबर बोलत नाही लोक जर चेष्टा करत असतील तर समजायचं देवाला आपला राग आलाय आपुले धन लोकांवरी साचे ते मागू जाता सोय वाचे ते म्हणती काय घे तरी तुझ्या बापाचे तरी देव शोभा एखाद्याला आपण मदत केली पैसे उसनं दिलं ना आपण जर मागायला घेतलं तुझ्या बापाने दिलं काय असा जर पुढचा म्हणला तर देव आपल्यावर रागवला समजा आपुली विद्या तीव्र शस्त्र शत्रू काननी विनाश पात्र ती कार्यार्थ न मिळवे स्वतंत्र तरी देव शोभा जाणावा आपल्या असणारे विद्या शस्त्र तरबीज तलवार अतिशय धारदार आहे पण शत्रूला मारताना तलवार चढलीच नाही समजायचं देव रागावला नसतावा कुणे पाऊल काही नागविला जाय राज प्रवाही नसत्या कळी बैसले ठाई तरी देव शोभा जाणीजे वाकडं पाऊल टाकलेलं नाही तर राजा शासन करतोय देवाचा राग देवाने आपल्यावर राग काढलाय समजायचं किंवा मध्ये असणार उगत बसलं आणि बसल्या बसल्या घरी जर भांडण येत असलं तर समजायचं देव कोपला आपल्यावर
आपुला शत्रू प्रतापा पुढे मिरवी जैसा दिवा पुढे त्या शरणारी गता पुढे चाले तरी देवक्षोभा जाणीजे. एखादा आपल्या पर्वता पुढे असणारा शूरवीर प्रकरण आहे, पण आपण जर त्याला शरण जायची जर वेळ आली तर समजायचं देव कोपला. लोक उपकार केला विशेष त्याची लोक मानिती आपुला त्रासा पाहू नका म्हणती मुकास तरी देवक्षोभा. लोकांना आपण विशेष असा उपकार केला तरी लोकांना काय वाटतं त्याचं काय नाही काय लोक म्हणते त्याचं तोंड सुद्धा बघू नये असला माणूस आहे तर समजायचं देव कोपला. नसता ती मधी उतरा नसतीच विघ्ने ती घरा त्याची कारणे परिहारा देवक्षोभा जाणीजे. आधी ना मध्ये कुणाच्या काही नसताना सुद्धा उगच भांडण जर आपल्याकडे येत असतं घरावर नसती विघ्न येत असतील तर देव पाठमारा झाला म्हणून समजायचं कोपला आपल्यावर समजायचं. गृहीचे मनुष्य मुष्टीत सकळ सोनी वाडे गृहात कळ आपुली नसली काहीच बळ तरी देवक्षोभा घरची जाणीजे. माणसं सगळे आपल्या मुठीत आहेत आपल्या हातात आहेत आपण सांगत तसं राहत्यात, पण काही कालांतराने त्यांच्यातून आपल्यात भांडण व्हायला लागलं आणि आपले सांगत तसं ऐकतच नसतील आपली ताकदच तिथं चलत नसेल तर देव रागावला समजायचं. तरी हेची नीती उपदेश माता करिता आहे पुत्राचा तर बरवे नवे हा विनाश जगा माझी मिरवेला. याच नीतीने आई आपल्या पोराला उपदेश करत आहे. उपदेश उप म्हणजे आत्मा, आदेश म्हणजे जवळ जा, आत्म्याच्या जवळ जा, आत्म्याला जाण याला उपदेश म्हणतात. नाहीतर परपंचातली उपदेश करणारी वेगळीच असतात. आता सांगत नाही उद्याच्याला सांगतो टाइम आपलं लय चाललाय पुढे पुढे लय हळूहळू अध्याय व्हायला लागलाय मग म्हणजे उपदेश करू लागले आत्म्याच्या जवळ जा. ही कशातला परमार्थातला उपदेश आहे. संसारातला उपदेश वेगळा असतो. संसारातला उपदेश दुःखाला कारणीभूत असतो आणि परमार्थातला उपदेश सुखाला कारणीभूत असतो. आई आपल्या पोराला उपदेश करत आहे आत्म्याच्या जवळ जा, देवाच्या जवळ जा. पण असणारा असं सांगत असताना विनाश होणार आपला असं वाटलं कुणाला लोमावंतीला वाटू लागलं. तरी ह्या द्वैंद सुखाची कहाणी बेदेल महावड वानळ वणी राज वैभव अब्ध पाणी भस्म करीला निश्चय. तरी मग हे असणारं जे काय आता चाललेलं ते कारस्थान आहे ह्या कारस्थानामुळे काय होईल म्हणजे वडवानळ पाण्यावर अग्नी जसा लागावा तसा अग्नी ह्यांच्या घरात लागल म्हणजे असणार आणि ह्या अग्नीने म्हणजे असणारा राज्य वैभव रूपी समुद्र वर पळून निघल संपून जाईल निश्चयाने भस्म होईल असं म्हणतात. तरी आईचा विचार करोनी मानसी लुमावंती प्रवेश स्वसदनासी येरीकडे मैनावतीसी उत्तर देता नरेंद्र. मग अशा प्रकारचं तिने ऐकलं आपल्या घराकडे निघून गेली माया लुमावंती विचार करून इकडे असणारा परत माझ्या काळाचं बोलणं काय चालू झालं. म्हणे हो माय हो तव कामणी आईसेच आहे वेदक म्हणी तव त्या स्वामीची करणी निज दृष्टी आई तुझ्या मनात आहे ना मी त्याला काही वाचनी मनाला शरण जायचं तर मी त्याला आधी बघतो मग काम करतो. माझे मज लागी हित दे देवया असेल सामर्थ्य शोध शोधिता भक्तिपंत सहज दृष्टी पडेल. आई माझं हित करण्याची त्याच्यात जर ताकद असेल त्याच्यात सामर्थ्य असेल तर मी आधी भक्ती मार्गाने त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो त्याचा शोध घेतो मग मला डोळ्याने दिसून येईल की ती कस काय आहे ती दिसला गेली की शरण जातो बघा आई. मग मी सोडून सकळा धन मन धन होपिन त्यास तू इथून वाईट चित्तास सहसा न मानी जन. मग मी सगळं असणारं राज्य वैभव असेल सगळं सोडून देतो तन मन धन त्या असणाऱ्या त्या हरिंद्रनाथाला अर्पण करतो. हिथून पुढे तुझ्या आई मनाला चित्ताला वाईट वाटू देऊ नको. आई सेवा दोन्ही समाधानी रूप गेला स्नाना लागोणी येरीकडे अंतपुर सदनी काय करी लुमा. असं आईचं समाधान केलं. गोपीचंद्राच्या आंघोळीला गेला आणि इकडे लुमावंती आपल्या भागामध्ये गेली काय करू लागली आहे का. परम आवडत्या स्त्रिया पाच सात तयाच्या आज्ञेत रूपनाथ पट्ट राणी प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती. लगेच गेली काय करू लागले ऐका. परम आवडत्या स्त्रिया राजाला जी काय आवडत्या होत्या 1600 पैकी जी आवडणाऱ्या होत्या आणि एवढंच नाही आवडत्या तर होत्याच होत्या पण तयाच्या आज्ञेतून रूपनाथ त्यांच्या आज्ञेत राजा होता म्हणजे गावाला भारी पण बायकोला आले अशा 4-5 असतील त्याच्यापाशी म्हणजे तसल्या 5-7 असणाऱ्या पट्ट राण्या आवडत्या राजाच्या
होत्या त्या सर्वांना बोलवून घेतलं लुमावंतीनं सभा फुकली. तयासी पाठवून परिचारिका बोलाविला सद्विवेका त्यात लुमावंती मुख्य नायिका पट्टराणी राया. मग अशा सर्व असणाऱ्या वर्तणूक करणाऱ्या आवडत्या राजाला ह्या 5-7 जणीला दासीला सांगितलं जावं त्यांना बोलवून घेऊन या. लगेच असणारी दासी गेली त्यांना बोलवून आणलं. सगळ्यात मुख्य असणारी लुमावंती वेगे मांडुनी कनकासन बैसविल्या प्रीती करून तांबूलादी पुढे ठेवून व्रतांत सांगे राया. मग सगळ्याला तिच्या महालामध्ये बोलवलं लुमावंतीच्या आणि सगळ्याला बसायला सोन्याचं सिंहासन. सगळ्या एवढ्यांना तिने म्हणले काय बघणार आवाज सारखं वाखडणं बघणार आणि आज सोन्याच्या सिंहासनावर बसवलं म्हणजे असणार. मग आवडीनं बसवलं लगेच पानाचं विडं पण खायला दिलं आणि आपली सभा सुरुवात केली बोलायला. तिने काय म्हणते ऐका. बाई ओ बाई विपरीत करणी मैनावती राजजननी विक्षेप पेटला तिचे मनी काय सांगू तुम्हा ते. काय सांगू म्हणजे तुम्हाला ऐका म्हणजे लक्ष देऊन. हो असणार आपला जी काय असणारी मैनावती राजाची आई आहे ना आपली सासूबाई तिच्या असणाऱ्या मनाच्या ठिकाणी विक्षेप आला म्हणजे असणार. काय सांगायचं तुम्हाला बाईंनो ऐका म्हणजे पुढची वरी. कोण गावात आला हेला जालिंदर मैसे म्हणती तयाला त्याचा अनुग्रह देऊनी राजाला जोग देऊ म्हणत असे. कोण गावात आला हेला कशाला म्हणजे माहिती का तुम्हाला. रेडा हलगट ट्रकवाल्याने 50 म्हशी जाऊ दे समोरनं जात असते हरणं दाबू दे म्हशी पटा 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 बाजूला सारखा पण हलगट सोडतच नाही ते रस्ता. किती बी हरणं बाजू ट्रकवाल्याने नाही तर किती बी महाराजांना अनुभव असेल ते हलगट बघा. मसर लगेच ऐकत पण हलगट ऐकत नाही म्हणतात. म्हणून तर त्यांनी उपमा दिली हलगटाची. म्हणजे आपल्या गावात जालिंदर रूपी कोणतरी हलगाट आहे म्हणजे रेडा आणि त्याला म्हणजे आपल्या मालकाला शरण जायला सांगते. म्हणजे आपली सासू माझ्या कानाने ऐकलं रे ते जानवर द्यायचा जानवर देऊन जोगी बनवायचा म्हणतात. आई सेवैर भोगवी माता सुता निश्चय करुणी केला घटपटीत रायासी बोधिता श्रवणी माता सकळ झाली ओ बाई. आणि अशा प्रकारचा वैरभाव आई लेकरामध्ये चालू झालाय म्हणले. आणि पोराला बी घटपटीत केलं की ग कबूल करायला लावलं पोराला. पोरग बी म्हणते आता जातो शरण म्हणलोय. अहो तुम्हाला काय सांगायचं कानात डोळ्यात 4 बोटाचं अंतर. स्वतःने खिडकीतनं बघितलंय भिंतीला कान असत्या आणि त्या कानाने मी स्वतः ऐकलं असं सांगू लागली. मग राजवैभव सकळ नासले स्तंभ भंगले सदन पडिले मुळीची आरका लागी गिळले मग अंधकार सर्व. अगं बायानो मग ऐका म्हणजे असणार माझ्या कान गेलं म्हणजे राज्यवैभव सगळं नासून गेलं. आपलं घर चांगलं आहे आणि घराला आधार असणारे पिलेरच पडले घर राहणार आहे का म्हणजे असणार. सूर्य संपवाला तर सर्वस्व अंधारच होईल तसं. मग आपण अष्टविशंती सती यासवणी काय करावी मती परचक्र एवढी सकळ संपत्ती विनाशाते पावे. मग म्हणून आपण 1800 असून आपला काय उपयोग आहे म्हणजे असणार. काय आपण आपल्या बुद्धीने विचार करणार आहोत म्हणजे असणार. परशुराम आला आपल्याला लुटून नेईन बघा लवकर. परी येऊते अर्थार्थी कैसी करावी ती युक्ती सांगावी आधी योजना सबळ मती केली या कारण मोडा. म्हणजे असणारा ही जी काही युक्ती रचलेली आहे ती युक्ती मोडायची आपल्याला माहिती करायचं. कारस्थान बिघडून टाकायचे म्हणजे. सांगा तुमचं काय म्हणणं आहे. सांगा तुमचं काय म्हणणं आहे. सांगा तुमचं काय म्हणणं आहे. असं सगळ्यांची मतं घ्यायला सुरुवात लुमावंतीने केली. आगवानी म्हणून ये लहान क्षणी जाळीला सकळ सदना तरी त्या ते करुणी सिंचन भिजवणी आगाला म्हणजे आग लहान आहे म्हणून तशी ठेवू नये म्हणजे आग आहे ना. चुलीतला कोळसा टाकला बाहेर. पूर्वी होतं टाकायचं तसं ते उकांड पेटायचं. आता भानगड संपली उकांड बी संपलं आणि ती चुली बी संपली. पहिले बघा त्याला एवढी लहान समजायची पण आता कुठं बी आग लागेल का नाही. म्हणून आधीच पाणी टाकायचं म्हणजे त्याच्यावर भिजवून टाकायचा. आगीला कधी लहान म्हणून रे बाबा. उषा घातला विखारा मग सुख निद्रा केवी येणारा विष भेदुनी गेल्या जठरा जीवित्व काय हवा. उशाला म्हणजे सापच ठेवला सुखाची झोप येईल का म्हणजे. ते असणार विष जर प्राशन करून विष टाकून जर गेला अंगात तर जगल काय माणूस. तरी प्रथमची सारा सारा करुणी मोडवा सकळ प्रकार आईसी बुद्धी रचुनी
वृत्ती म्हणून भोगावी पहिल्यांदाच म्हणजे चांगला आणि वाईटाचा विचार बरोबर सगळ्यांनी करा म्हणजे असणार मायल्या करायचं कारस्थान मोडून टाकायचं. बघा बघा आपापल्या बुद्धीने विचार करा, पटापटा पटा मत अंतर करा. आईसे आई कोणी दियेची भोगती मग तर्क वितर्क करीती त्या युवती नाना बुद्धी विलापदावी ती परिनिश्चय न घडे. मग अशा प्रकारची युक्ती एकीने एकाच मत एकीने एकाच मत एकीने एकाच मत सगळ्याची मतांतर म्हणाल नाही असंच करू नाही तसंच करू नाही असंच करू नाही तसंच करू पण कुणाचं काही एक मत होईनच म्हणले या परी विशाळ बुद्धी युवती विचार काढी जुमावंती की आरती दिसे एक मज प्रति सुडाळपणी नेटका. ऐका म्हणजे असणारा विशाल भल्या वाटत्या बुद्धीची लोमावंती ती म्हणजे माझा विचार मांडते. तुम्ही फेल झाला विचार, तुमचा काय विचार कुणाला एकमेकीला पटाना म्हणजे माझा विचार तुमच्या समोर मांडते, लक्ष देऊन ऐका. हा पुण्या गावात जालिंदर जोगी आहे वैराग्य परत तरी तयाचा अपाया करून थोरा निर्दळावा सर्व. आपल्या गावात जालिंदर जोगी महायोगी आलेले वैराग्यवान आहेत म्हणले, पण त्यांना काय करायचं म्हणलं आपण संपूर्ण टाकायचं म्हणले. वाचा निर्दळावा तरी कैसे रीती तयाचे भक्तीची मैनावती आहे तरी राजया प्रति निवेदावे पुढे भावे. कपट कारस्थान करायचं म्हणजे पुढे भाव कपट कारस्थान करायचं. काय करायचं म्हणजे तरी असणारा तो राजा संपवायचा. कसा संपवायचा? तरी कसा संपवायचा? झुरून 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 मारायचा. असा गापडीची खडा खायचा त्याच्यात पुरून तसा मारायचा नाही म्हणजे झुरून झुरून मारायचा. कसा मारायचा सांगायचं असणार ती आपली असणारी मैनावती सासूबाई त्या राजाच्या हा तरी तो तुमचा वसवसा द्रव्य मिरवी तसे भयांत फासा म्हणून युक्ती रचली मानसा गाढपणी ऐकावी ती. ऐका व्यवस्थित ऐका बरं का तुम्ही. मी काय युक्ती रचली ती पण कुणी कुणाला सांगायचं नाही. मी म्हणते तीच खरं म्हणायचं सगळे, नाही तर लय वासवासा तुमच्या मी माझ्या मागा कुठे भाषा आहे आपल्या नारडेला म्हणजे मारकच गेला तर आपलं कसं होईल म्हणजे. म्हणून म्हणजे मी युक्ती जी रचलेली आहे सगळ्यांनी कान देऊन ऐकायचे, मनात ठेवायचे, कुणाला सुद्धा सांगायचं नाही, गपचिप गपचिप राहायचं. निवेदावे तरी कैसे काम न आवरे मैनावतीसा म्हणून चित्ती उदास जालिंदर भोगीतसे. आणि पुण्याला जर राजाने विचारलं ती लोमावंती म्हणलेली बरोबर आहे का, तर सगळ्यांनी बरोबर भाई म्हणायचं. बघा कुणी सुद्धा खोटं बोलत नाही, सगळ्याच एक यावं असं लोमावंतीनं ठरवून घेतलं तिच्या सभेमध्ये. आणि ऐका माझी युक्ती सांगायला लागली म्हणजे आपल्या असणारे सासूबाई आणि त्या सासूबाईला काम अनावर झाला, चित्त त्या ठिकाणी उदास झाली म्हणून म्हणजे ती जालिंदरनाथाला काम इच्छा भागण्यासाठी जाते असं सांगायचं रे सगळ्यांनी. जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा राजिया कारण मग करुणी पाठवावा तीर्थटन अथवा तपाचे कारणी. मग असणारा जालिंदरनाथाचा अनुग्रह बाळाला द्यायचा, गोपीचंद राजाला द्यायचा आणि राजा म्हणजे जोगी बनवून तीर्थयात्रा करण्यासाठी तपाला पाठवून द्यायचा. मग तो गेली या दूरदेशी गृही आणून जालिंदरासी बैसवणी राजा सनासी सकळ सुखा. मग गोपीचंद राजा दूर लांब असणारा तीर्थयात्रा करायला गेला की जालिंदरनाथाला घरी आणायचं आणि घरी त्याच्या बरोबर सुखाने उपभोग घ्यायचा असं मनात सासूबाईचं ठरलंय. बघा आईसे सांगोडी सकळ रायाते उदय करावा कोपा नळाते मग सहज विधी जालिंदरनाथ भस्म होईल त्या माझी. मग अशा प्रकारचं सगळ्यांनी राजाला सांगायचं. मग राजाला आपोआप राग येईल आणि रागाच्या भरात राजा जालिंदरनाथाला भस्म करून टाकील. जैसे विषय अति गोडाची म्हणून करावा पुढा मग ते मिळवे शत्रू चाड द्वंद्व सुख वाटावया. अशा प्रकारचे असणारा विषय अतिशय गोड आहे. पाहिला गेलं तर का कधी गोड आहे विषय तो त्यांचा झाला नारायण झाला तर गोड आहे, नाही तर विषय तो विषयाचा पडी पडू गोड परमार्थ लागे पडू पडू तशी जीवाशी झाला पडू कडू असणाराच गोड लागतं विषय. आणि अशा प्रकारचा असणारा पुढे गोड म्हणून असणारा त्याला काय करायचं दोन दिवस संपून टाकायचं, शत्रूला असं इकाने न मारता गुळाने मारायचं असं ठरलं. आईसा विचार करून घोमटा जात्या झाल्या त्या वरवंटा येरी सांगे राजपटा गोपीचंद मिरवला. अशा प्रकारचा विचार त्यांच्या सभेमध्ये झाला. आपापल्या उठल्या आपापल्या महालामध्ये गेल्या. इकडे गोपीचंद राजा राजकारणी अपार वार्ता राग रंग कुशलता मानरंजनी नृपनाथा दिवस लोटून पै गेला. मग अशा प्रकारचा राज्यकारभार गोपीचंद राजाचा चालू झाला. आपल्या सिंहासनावर बसला सर्व राज्यकारभार हातला. संध्याकाळ झाली. मग निशी उदयी तम मांडली तेही प्रहर गेली आम्ही मग पाकशाळेत भोजन करून अंतपुरी. मग असणार रात्र झाले असणार 2 प्रहर झाले
खोलीमध्ये गेला, जेवण केलं, मग असणार झोपण्याच्या वेळेस अंतपुरात महिलाच्या महालाकडे निघाला. संचरला परिलुमावंती तिच्याची गेला सदना प्रती, तिने पाहुणी राजाधिपती कनकासनी बैसविला. पहिल्यांदा गेला तर लुमावंतीच्या महालामध्ये गेला. लुमावंतीने सोन्याच्या सिंहासनावर बसविला. ओचलोनी परम भक्ती मानणारा बैसला आहे मंचकावर, गौरवनी षोडशोपचार प्रेम डोळी बुडविला. मग लगेच असणाऱ्या लुमावंतीने म्हणजे अतिशय सेवा सुंदर असणारी केली, सिंहासनावर बसवला, पूजा अर्चा केली, गोड गोड बोलायला लागली. मग तो राव होऊनी निर्भर, रती सुखाचा करुणी आदर, यावरी गजगामिनी जोडून कर राया प्रती झाली. मग तो राजा असणारा निर्भर झाला असणार, रती सुखाचा उपभोग घेतला गेला. मग नम्रतेने असणाऱ्या लुमावंतीने हात जोडला, राजाला काय म्हणू लागली, हे महाराज प्रताप धरणी, एक वार्ता ऐकली कानी, परिवदता भयती मनी संचरता आहे. महाराज प्रतापाची रस हो, तुम्ही आपल्या गावामध्ये मी एक कानावर बातमी ऐकली, ती बातमी सांगायचं म्हणलं तर लई भ्या वाटतंय बघा. जरी न बोलावे ठेवणी गुप्त, तरी महानर्ताचा पर्वत दिसता, तव बंधू तरी भयाता चित्त गुंडळा घेत. काय सांगावं महाराज, बातमी तुम्हाला नाही सांगावी तर लई भला मोठा घोटाळा होतोय, आणि सांगावं तर लई भ्या वाटतं. ऐसा उभय पाहता अर्थ, भ्रांती माझी पडेल चित्त, तरी सुख शब्दाचा सरुणी वार्ता उघडा महाराज. असं दोन्हीकडून पाहायला गेलं, बातमी सांगू का नको सांगू, सांगू का नको सांगू, सांगायला गेलं तर लय भला मोठा घोटाळा, नाही सांगितलं तरी बी घोटाळा. काय करू, ऐसा कोणी राव बोलत, मने सकळ सावडून भयाते, निर्विकार कवन अर्थ असेल तैसे कळविते. मग असं म्हणल्यावर लय अवघड आहे, सांगू का नको, सांगू का नको, लय अवघड आहे म्हणल्यावर काय घाबरू नको बरं म्हणले तू, काय घाबरू नको, तुझ्या मनात काय आहे ती सांग बरं, लवकर सांग. मेरी म्हणे द्याल भाष्य, तरी चित्त सोडिले भय धरीसा, मग खरे कोटे बरे रत्नास तुम्हाला घे अर्पिनते. मग म्हणजे असणाऱ्या आनंदाने सांग काय झालं. ती म्हणजे असं तुझं सांगणार, शपथ देऊन सांगा, काहीच करणार तर मला भीती संपलं बघा. नाहीतर मला लय वाटतं, सांगू का नको वाटतंय म्हणजे. मग तुम्ही जर मला शपथ देऊन सांगितलं ना, तुला काहीच करणार नाही. मग म्हणले मी खरं खोट आहे ती तुम्हाला सांगते. आईचे वचन रूप ऐकता, मग करतळ भाष्य झाला देता, म्हणे मम दर्प भयाची व्यथा सोडून वार्ता. अशा प्रकारची निपदावरून घे शपथ म्हणला, माझ्याकडून तुला भीती काहीच ना, माझ्या विषयीची भीती मनातली सोड आणि सांग काय झालं ते. ये रे म्हणे एका पुढे मातेने रचिले तुम्हा पडे, जालिंदर योगी विषय पाडे वश केला आहे की. ऐका, तुमच्याच आईने तुमच्या समोर असणार भलं मोठं कोडं मांडलंय म्हणजे असणार, ती विषयाच्या आधी तुमची आई गेली आणि जालिंदर नाताला वश करून घेतलंय बघा तुमच्या आईनं. परी तुमचा भयाचा संदर्भ, अंगी मिळाला विषय कंदर्प, तेने करुणी बुद्धी कुरूपा तिने वारिली आहे जी. काय सांगायचं, तुमची लय भीती वाटते तिला, म्हणजे तुमच्या भीती पायी म्हणजे असणार तिनं अंगाच्या ठिकाणचा असणारा जो काही विषय कंदर्प आहे, तो असणारा विषय हळूहळू असणारा त्या विषयाचा उपभोग म्हणजे जालिंदरनाथाला भेटून करती असं सांगितलं. तुम्हासी अनुग्रह देऊनी त्याचा, वेश द्यावा योगी याचा, मग तीर्थाटनी योग तुमचा बोळवावे तुम्हाला त्या जालिंदरनाथाचा अनुग्रह द्यायचा, तुम्हाला योगी बनवायचं, जोगी बनवायचं, तीर्थयात्रेला लावायचं, तुम्हाला लांब दूरदेशात पाठवायचं. तुम्ही गेली या तपा कारण, दूरदेशी विदेशा कारण, मग जालिंदर प्रति आणून राज्यसनी हो पावा. मग तुम्ही तपाला गेला की त्या जालिंदरनाथाला घरी आणायचं, आपल्या सिंहासनावर तुमच्या बसवायचं, सुखाचा उपभोग घ्यायचा असं आई म्हणती बघा. आईचे प्रकरणी सहज स्थिती, श्रुत मात झाले आम्हा प्रती, परी तुमची सौभाग्य निधी भाग्यात दिव्य झाले. मग म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे असणार सहज प्रकरण मला कळलं, मी ऐकलं. आमचं नशीब मोठं, तुमचं नशीब मोठं म्हणून बातमी कळली आधीच. आमचे कुंकुम होते आचळा, म्हणून दृष्टी आली आईसे फळ, या परी तुम्ही रुपळ वाईट बरे विलोका. आमचं कुंकूच काय म्हणायचं भाग्याचं मोठं होतं, म्हणून आमच्या कानावर तशा प्रकारची बातमी आली. म्हणजे आमचं असणार नशीब चांगलं म्हणून असणार आमच्या कानावर बातमी आली. बघा आता का मालक, चांगलं काय वाईट काय तुम्हीच बघा, तुम्हीच ठरवा बाबा, आम्हाला काय त्याच्यातलं काय कळा ना, असं तुमावंती म्हणू लागली. आईशी आई कोणी दियेची वार्ता, उच्चंबळला क्रोधानळाचा माथा, मग अनार्थ नळाच्या शाखा दाविता, भयंकर
नागिनी आणि जालिंदरनाथ रूपी समुद्र गिळायला निघाला असं म्हणतात. मग तो उठून काशीच्या गती बाहेर जाय तो नृपती मंत्री बोलवणी सेवक हाती म्हणे जालिंदर दिवशी घरात नोटा बाहेर नेला मंत्र बसायला चला रवाना ती जालिंदरनाथ कुठायची बघू चला वाईट शिखरानोनी कामट्यासी गर्दी युजली कुपासरसी नाथ जालिंदर ते उद्देशी दया माझी लोटी लगेच असणार भले मोठे कामाटी खड्डा खांदार बोलला का असणार पाराण टिकावन खोऱ्याना नावले अंडा असता भला मोठा असणार खड्डा खांदा गेला आणि जालिंदरनाथला त्याच्यात पुरून टाकला. आश्वादी गणाती तेथे सर्वत्र पडली होती ती लोटुनी गर्दीवरती नाथ जल्दी बुडवी 1200 घोडं होतं मग काय शेणाला काय कमी होतं काय त्याच्या घरी रोज 1200 घोडं आपल्यात 5 म्हशी किती शेणाचा ढिगारा असते इथं 1200 घोडं किती शेणाचा ढिगारा तेवढ्या शेणाच्या ढिगाऱ्या बुजवून टाकलं जालिंदरनाथाला रात्रीतच कार्यक्रम केला. आईसे गुप्त करुणी प्रकरण रावसेवी आपली स्थान परिसेवक ठेविले सर्वना माता बोलू नका अशा प्रकारचं गुपचूप रात्रीचा कार्यक्रम राजाने केला राजाने ज्याने पुरलाय त्याला सांगितलं ह्या कानाचं त्या कानाला झालं तुझा पत्ताच कट जरी होता मुकलंपट मम श्रुती आले नीटा त्याचे करीन सपाट यमलोकी यदा कदाचित कुणाच्या मुखातनं निघलं जालिंदरनाथाला राजाने ह्या ठिकाणी पुरलंय आणि माझ्या कानावर जर आलं ह्यांनी सांगितलं म्हणून सपाट डायरेक्ट यमलोकातच ऐसे आई कोणी भयंकर वार्ता दर्पसिया तू युजुनी माता रागेला परिसेवक चिंता धुसधुसी मिरवी अशा प्रकारचं भयंकर असणारं फरमान राजाने सोडलं गेलं त्याच्यामुळे सगळी राजाला घाबरली त्याच्यामुळे कोणी कुणाला सांगितलं नाही म्हणजे वाचा हिंदुके प्रकरणे मध्ये यामिनी झाली म्हणून नेनती जणी हर कोणी पाहिला स्वामी म्हणती उठून गेला एवढा रात्रीचा कार्यक्रम झाला गाव झोपलेलं होतं तेव्हा ज्याला माहिती होतं ते भीतीने कुणाला सांगितलं नाही. सकाळ गावातली लोक उठली म्हणजे चला जालिंदरनाथाच्या दर्शनाला तर दिसलत नाहीत मग एक म्हणजे गेला असतील उठून दुसऱ्या गावाला एक म्हणती त्याचे इथे काय सोयीचे बसावे वाटेल तिथं हा ग्राम नव्हे आणि कराय ग्रामवस्ती काय आहे त्यांच्या गावात ह्या गावात त्यांचं म्हणजे सोयीचे ज्या गावात जायचं त्या गावात राहायचं खायचं प्यायचं म्हणजे काय म्हणजे काय हे गाव सोडून दुसऱ्या गावाला गेले असते. आईशी बहुतांची बहुतवाणी प्रविष्ट झाली जगा लागुनी की जालिंदर गेला इथून मही भ्रमण करावे असं गावातले सगळ्या ह्या कानाचं त्या कानाची बातमी का सगळ्या गावात पसरली म्हणजे पृथ्वी तलावरच असणार तीर्थयात्रा करण्यासाठी जालिंदरनाथ निघून गेले. आईशी वार्ता नगर लोकी उठले ऐकून परिचारिकी त्यांचा आवडी सद्मी की महिनावतीशी अशा गावातली चर्चा म्हणजे असणारे बोलता दासीच्या कानामध्ये गेली दासी उठली महिनावतीला जाऊन सांगितलं जालिंदरनाथ निघून गेले. महाराज आपला गुरु वस्तू फळाचा कल्पतरू उठून गेला कोठे गुरु मही भ्रमण करावा ऐका महाराज म्हणजे राणी साहेब आपला जो काय असणारा गुरु ज्याने आपल्याला ब्रह्म दाखवले गेले असे कल्पतरूचं झाड म्हणजे आपले गुरुवर सकाळ झाल्या उठून कुठं तीर्थयात्रा करायला गेले दिसलेच नाही हो. ऐसे आई कोणी महिनावती असंतोषली परमचित्ती म्हणे मम सुताचे दैवाप्रती लाभ नाही असं जेव्हा असणारा मावंती असणारा महिनावतीने ऐकलं आणि काय म्हणले माझ्या पोराच्या नशिबातच नव्हतं काय की म्हणजे कस काय गेला म्हणजे पोराच्या नशिबातच नव्हतं काय की लाभ व्हायचा म्हणजे जाऊ द्या म्हणजे आता काय करू ऐसे म्हणून संकोचित नेत्र प्रेम अश्रू ढाळीत हे देखणे जालिंदरनाथ कैसी स्थिती राहिला नशिबातच नाही म्हणजे त्याच्या दैवातच नाही मी तरी काय करू म्हणजे पोराचं कल्याण झालं असतं कसं जालिंदरनाथ निघून गेलं असं म्हणून मन संकोचित झालं रडायला लागले आणि रडता जागच्या जागेवर स्थिर झाले. इकडे जालिंदरनाथ भल्याच्या निधीत खड्ड्यात कसं राहिला ऐका तरी अवश्य भविष्य जाणणार आणि महिनावतीचा लोभ अपार आणि शत्रू मित्र पाहणार एकरूपी समत्वे खड्ड्यात काय राहिलं सगळा भूत भविष्य वर्तमान काळ तिन्ही काळाचं ज्ञान त्यांना आहे पण ते खड्ड्यात राहिले का मैनावतीचा लोभापार कुणाविषयी पोराविषयी लोभ मैनावतीचा त्यांनी पाहिला भविष्य आणि भूतकाळ पाहिलेला त्यांनी सर्व ज्ञान असणार एवढंच नाही चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र व्याघ्रण खाये त्यांचं एवढं चित्त शुद्ध आहे ती शत्रू कोणाला मारत नव्हते ती काय शत्रू आहे काय मारा तिने पुरून टाकलं म्हणून तो शत्रू बी नाही तो मित्र शत्रू मित्र समान मानणारे जालिंदरनाथ मध्ये असणार एक रूपाने सगळ्याला समत्व सगळ्याकडे पाहणाऱ्या म्हणून गपचिप खड्ड्यात बसले आपल्यासारखा असता तर हम फोनच करतो 50 पोरच बोलून आणतो वाचा नादारी परम प्रतापी वासरमणी क्षणे ब्रह्मांड टाकीला झावणी तो भद्रजाचे विप्रास करणे तुष्ट कैसा राहिला
वाकडी केली तर ब्रह्मांड जाळायची ताकद. भस्माची ओटी काढली, मंत्र अग्नीचा मिळाला, म्हणलं भस्माची ओटी टाकली, धडा 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 अग्नी, सगळं जळून खाक करण्याची ताकद त्या जालिंदरनाथाकडे आहे. पण ती जालिंदरनाथ म्हणले मस्त पैकी त्या खड्ड्यात का राहिलाय का? जो द्वंद्वातीत मूर्तिमंत दंभरहित स्वरूपी मिरवता निसंग ममता विरहित कार्यात जाणुनी. मी तूपणाच्या पलीकडचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर जालिंदरनाथ म्हणतात. अशोक एवढं मूर्ती द्वंद्व मी तू पण, म्हणून मी तू पण जाऊ दे रे हरी, एकची घोंगडू पांगड हरी. मी तू पण दुरी लावलेलं, मी असा तू तसा, ह्यांना कधी मी तू कधीच म्हणत नव्हतं. सगळे सारखेच म्हणणार, मी तू पण असणार बाजूला सारलेला आणि स्वरूपाच्या ठिकाणी दंभ राहत नाही, अहंकार नाही, माझ्यासारखं कोणीच नाही. हा असला दंभ बाजूला सारलेला. हे असं एवढंच नाही तर त्या जालिंदरनाथाने संघ कोणाचा केला नव्हता, मोहमायाचा संघ केला नसता. मोहमायाचा संघ केला असता तर बोंबलं तर रडत बसलं असतं, मेलं रे म्हणलं असतं ती पुरतानी, नाहीतर दंभ राहत असते तर या काळात तरी कांटाळी लावली असते का नसते, खाडा खांदाने ढकलून देतानी. पण दंभ नव्हता, अहंकार नव्हता त्यांच्या जवळ म्हणजे असणारा. स्वस्थ चित्ताच्या ठिकाणी बसलेले का तर मोह माया ममतेचा ते निसंग होते म्हणजे असणारा. आणि पुढचं कार्य त्यांनी जाणलं होतं, पुढं काय होणार आहे ते. आणि ते कार्य जाण्यात का मच्छिंद्रनाथ तिकडे, गोरक्षनाथ थोडकी त्यात, जालिंदरनाथ तिकडे, कानिपनाथ थोडकी त्यात. हे कार्य पुढचं गुरूंची भेट होण्यासाठी, गुरु शिष्यांची भेट होणं हे असणार मुख्य कार्य आहे. ते कार्य आणि नव तिला त्या असणाऱ्या हिची इच्छा मला ती पूर्ण करायची, आपल्या शिष्याची मैनावतीची इच्छा पूर्ण करायची. जसं मला अमर केलं तसं माझ्या पोराला अमर करावं, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढचं कार्य चालून निवांत बसले. आसो करते माझी यतीनाथ वज्रासनाते घालून खालते आकाशास्त्र पेरुणी भोवते स्वस्थ चित्ती. हा समजते यतीनाथ जालिंदरनाथ भस्माची मुठी काढली आणि त्याच्यावर वज्राचं अस्त्र म्हणले, खाली वज्राचं अस्त्र टाकलं गेलं आणि भस्माची मुठी काढली, त्याच्यावर आकाशाचा मंत्र म्हणले, डोक्यावर आकाश. इथं बसण्यासारखंच वाटायला लागलं त्याला. फक्त उलट बरं झालं, ध्यान करायला मस्त जागा मिळाली गेली. ध्यानात असणारे जालिंदरनाथ तिथं एकटेच बसले. आकाशास्त्र असत भवते लीद मिरवे स्वभवते या परी आकाशास्त्र माथा वज्रास्त्र स्थापिले. आणि आकाशास्त्रामुळे असणारे काय झालं, लीद वरच्या वरीच राहिली. घोड्याचं शेण लीद म्हणतात त्याला, गाईचं शेण असतं, म्हशीचं शेण असतं, घोड्याची लीद असती. मग ती म्हणजे असणार वरच्या वरीच राहिलं, खाली वज्रासन म्हणजे माती भीती काहीच लागणार ना, वज्रासन कडक झालं म्हणजे असणारा. त्याच्यामुळे असणार काही असणारे व्यथा काही जाणवलं नाही. मग खाईची बसवणी करा येतं, चित्त आनंद हरी आळवावा, अशा प्रकारचे बोधावर आरूढ झाले. भगवंताचं चिंतन करत तिथंच थांबले. तेने करुणी आदर स्थळी लीद मिरवली आहे श्री येरीकडे अंतपुरी जनवार्ता. आणि अशा प्रकारे आधरच वरच्या वरीच असणारी घोड्याची रीत राहिली. आकाश मंत्राच्या जोरावर आकाश स्थापन केलं, डोक्यावर आकाश राहिलं, खाली वज्रासन राहिलं गेलं. शांत जालिंदरनाथ बसलेले. इकडं गावात बातमी पसरली. काय पसरली महाराज? जालिंदर गेला निघून मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान. बरे झाली मनती निधान एवढी पहुडली आशेची. मग हे गावात बातमी पसरली म्हणजे जालिंदरनाथ निघून गेले, जालिंदरनाथ निघून गेले. मग सगळ्या स्त्रियांना बरं वाटलं, समाधान होतं. माहित नव्हतं ना कुणाला, माहित नव्हतं कुणाला. लोमावंतीला एकटीलाच माहित होतं, बाकीच्याला माहित नव्हतं. ती म्हणजे खरं असं जाऊ द्या, बरं झालं म्हणजे. शांत आता 10 वाजून गेल्या म्हणजे बरं झालं बाबा, ह्यांचं संपलात ना. सगळ्याला समाधान वाटलं म्हणजे आता सगळे उठले, बरं झालं म्हणजे असणारे गेले आणि आपापल्या शेजेवर आता झोपायला रिकामे झाले. या परी पुढे सुरसा धोंडी सुद्धा सांगेल श्रोती असा तरी सर्व श्रोती टाकून आळस अवधान द्यावे पुढा. याच्या पुढे असणारी सुरस आणि गोड कथा आहे. नरहरी वंशातील धुळीचा मुलगा तुम्हाला ते कथा असणारे सर्व सांगते म्हणजे. म्हणून श्रोते मंडळी आळस टाकून जावं घरीच. तिथं सांगतात बघा, आपल्या पैसे सांगत नाही, तिथं सांगत नाही. आळस घरी टाकून असणारे कथेला येत जावं म्हणजे असणारे गोड कथा असणार. उद्याच्या त्याच्या ठिकाणी कानिपनाथ येतील, जालिंदरनाथाला कसं बाहेर काढतील किंवा गोरक्षनाथ कानिपनाथांची भेट आहे. सुंदर गोड कथा पुढच्या त्याच्या ठिकाणी एका म्हणतात. मालू धुंडी नरहरी वंशी कथा वदेल नवरसी परिवार वार श्रुती असी कृपावदान मागत असे. नरहरी वंशातील मालूचा धोंडीचा मुलगा असणारे मालू कथा असणारे 9 रसात सांगणार आहे तुम्हाला असणारे. तर वारंवार श्रोत्यांना विनंती करतात तुम्ही कृपा अवलोकन करा, कृपेने आमच्याकडे पहा, कृपा करा असणार आहे. का तर
वक्तातून हे श्रोत्यावीन वक्त्याला काही किंमतच नसते. नाहीतर वक्ता किती विचित्र पंडित असला आणि श्रोते तसे असले तर काही उपयोग आहे, काही उपयोग नसतो. म्हणून तुम्ही असणारी कृपा करा. कृपा केल्यानंतर सुंदर गोड कथा असणारे नवरसात तुम्हाला असणार हरिवंशातील धोंडीचा मुलगा मारून तुम्हाला सांगतात की त्यांच्या सद्गुरूला शरण गेले, शरण जाऊन त्याचं कथानक संपवित. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमया गार सदा परिस्वत भाविक चतुर चतुर्दश अध्याय गोड हा श्री कृष्ण अर्पणमस्तु शुभम भवन्तु पुंडलिक वरदारी विठ्ठल.